Very good evening, very good evening. Yes, very good evening to all of you. Yes, कशा आहात? मस्त मजेत. Yes, so सगळ्यांसाठी आनंदाची बातमी की आपला जो काही अखंड आचार्य सप्ताह चालू होता त्याचा आज शेवटचा दिवस आहे. Yes, so सगळेजण खुश असतील खूप, है ना? खुश तो बहुत होंगे आज कि जे काही लेक्चर आपले आतापर्यंत चालले होते तर ते फायनली आज फिनिश होत आहेत. म्हणजे आपण जे काही ठरवलं होतं की आपले सायन्सचे जे काही ओव्हरऑल चॅप्टर्स असतील किंवा मॅथचे जे काही ओव्हरऑल चॅप्टर्स असतील तर ते सगळे चॅप्टर कव्हर करायचे, ते सगळे चॅप्टर आपण कव्हर केलेत बाळांनो. ठीक आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू आवर टीम अँड यू ऑल्सो, कारण तुम्ही सुद्धा ते लेक्चर्स व्यवस्थितपणे बघितलेले आहेत. ठीक आहे. डन. सो आपले सायन्स 1 चे मॅथचे सगळे चॅप्टर्स कव्हर झालेले आहेत. फक्त आपले सायन्स 2 चे काही चॅप्टर्स बाकी आहेत, सो ते आज आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. डन. सो सायन्स पार्ट 2 मधला म्हणजेच बायोलॉजीचा आपला चॅप्टर नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे. येस. सो टुवर्ड्स ग्रीन एनर्जी बाळांनो इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ठीक आहे. खूप इझी आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, खूप युनिक आहे. ठीक आहे. जे काही तुमचे रेग्युलर चॅप्टर आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. बघा या चॅप्टरला किती वेटेज आहे. या चॅप्टरला वेटेज आहे बाळांनो 6 मार्क्स ऍक्च्युली. ठीक आहे. इथं 5 झालं, 6 मार्क्सचं विथ ऑप्शन वेटेज आहे आणि विदाउट ऑप्शन याला वेटेज आहे बाळांनो 4 मार्क्सचं. ठीक आहे. सो 6-4 असं वेटेज आहे. ठीक आहे. सो या चॅप्टर मधल्या म्हणजे कशावरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारले जातात किंवा हा चॅप्टर किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला यांच्या वेटेजवरून समजलंय. ठीक आहे. सो तुम्ही जर हा चॅप्टर क्लिअरली छान करत असाल तर तुमचे 6 मार्क्स इथं फिक्स होणार आहे. ठीक आहे. सो कुणी या चॅप्टर मधल्या कुठल्याही कन्सेप्ट ऑरला वगैरे ठेवू नका, कारण खूप इझी चॅप्टर आहे. ठीक आहे. तुम्हाला 6 मार्क्स असे इझिली मिळवून देईल हा चॅप्टर. ठीक आहे. येस. सो चला आपण आजच्या आपल्या शेवटच्या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक है. यस, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी चैप्टरला. डन. सो जाते हैं नेक्स्ट के पेज पे. डन. सो टुवर्ड्स ग्रीन एनर्जी चॅप्टरचं नाव आहे. आता जसं की तुम्हाला माहिती बाळांनो की आपल्या लाईफ मध्ये काही इम्पॉर्टंट सोर्सेस आहेत. ठीक आहे. काही सोर्सेसची आपल्याला खूप गरज आहे, जसं की एअर आहे, फूड आहे, हा ना, त्याच्यानंतर वॉटर आहे, शेल्टर आहे. सो दीज आर द इम्पॉर्टंट सोर्सेस. आपण लहानपणापासून शिकलोय हे. ठीक आहे. की आपल्याला या सोर्सेसची जास्त गरज असते किंवा हे गरजेचेच आहेत. एखाद्या ह्युमन बिईंगला सर्व्हाइव्ह करण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. ठीक आहे. जगण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. पण नाउडेज द मोबाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ठीक आहे. मोबाईल खूप गरजेचा झालाय सध्या आपल्यासाठी, हा की नाही? यस, मोबाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स. लय गरजेचं आहे मोबाईल. जेवण राहिलं तरी चालतं एक वेळ, पाणी नाही पिलं तरी चालतं एक वेळ, पण मोबाईल पाहिजे. ठीक आहे. सो काय म्हणूया आपण, आपल्या प्रायोरिटीज बदलतायत थोड्याशा, हा की नाही? डन. सो इम्पॉर्टंट सोर्सेस बाळांनो एअर असेल, वॉटर असेल, फूड असेल. ठीक आहे. ओके, स्टीम, शेल्टर असेल बाय मिस्टेकली. डन. सो दीज आर दी इम्पॉर्टंट सोर्सेस फॉर अस. ठीक आहे. अजून एक इम्पॉर्टंट सोर्स आहे बाळांनो जो की सध्या खूप गरजेचा आहे, अँड दिस इज इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. कारण सध्या तुम्ही जे लेक्चर पाहताय, ठीक आहे, तर ते लेक्चर मोबाईल वरती पाहताय, लॅपटॉप वरती पाहताय. सो तुमच्या लॅपटॉपला चार्जिंग आहे का, तुमच्या मोबाईलला चार्जिंग आहे का, म्हणजे तिथं परत इलेक्ट्रिसिटीचा पार्ट येतोय. ठीक आहे. तुमच्या घरामध्ये फॅन असेल, टीव्ही असेल, फ्रीज असेल, त्याच्यानंतर गिझर असेल, वॉटर प्युरिफायर असेल, वॉशिंग मशीन असेल, या जेवढ्या काही गोष्टी आहेत, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींना ऑपरेट करण्यासाठी किंवा यांना वापरण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. बरोबर. डन. सो नाउडेज बाळांनो इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट वाला सोर्स. ठीक आहे. सो इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट सोर्स. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके. मग आता आपण जी काही इलेक्ट्रिसिटी वापरतोय ती इलेक्ट्रिसिटी येते कुठून किंवा त्या इलेक्ट्रिसिटीला जनरेट कुठं करतात, ती तयार कुठं होते? तर आम्ही ना इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये एक प्रिन्सिपल शिकलोय. कुठलं प्रिन्सिपल शिकलोय? येस, मायकेल फॅराडेनी सांगितलेलं प्रिन्सिपल. कोणतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं प्रिन्सिपल. बरोबर. येस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं प्रिन्सिपल. काय सांगितलं मायकेल फॅराडेनी? की जर तुम्ही एखादा कंडक्टर घेत असाल आणि त्याला जर व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाइड करत असाल तर
तिथं करंट इंड्यूस होतो अँड दिस करंट इज कॉल्ड एज इंड्युस्ड करंट. ठीक आहे. अँड दिस फेनॉमिनॉन इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे. त्याला आम्ही म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये तुम्हाला क्लिअर झालंच असेल. ठीक आहे. सो सगळ्यांना क्लिअर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. येस. तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या फेनॉमिनॉन वरतीच आपण करंट जनरेट करतो किंवा आपण करंट इंड्यूस करतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये हे पण बघितलं आपण की दोन टाईपचे जनरेटर असतात, एसी डीसी. ठीक आहे. एसी जनरेटरच मॅक्स यूज केलं जातं कारण सध्या आपल्या घरामध्ये जे काही इक्विपमेंट्स आहेत ते सगळे एसी करंट वरती चालतात. ठीक आहे. सो हे जे काही जनरेटर आहे हे जनरेटर काय करतं बाळांनो, करंट इंड्यूस करतं ना. येस. करंट तयार करतं, करंट जनरेट करून देतं. ठीक आहे. येस. मग आपल्याला काय करायचंय की या चॅप्टर मध्ये आपल्याला खूप वेगळे वेगळे असे पॉवर प्लांट्स आहेत की जे पॉवर प्लांट्स तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट करून देणार आहेत. ठीक आहे. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर प्लांट्स जे की तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट करून देणार आहेत किंवा आपण जी काही इलेक्ट्रिसिटी वापरतोय. ठीक आहे. पर्टिक्युलर सिटी असेल, ओव्हरऑल सिटीसाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी, पर्टिक्युलर इंडस्ट्रीज साठी लागणारी इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. सो खूप लार्ज अमाऊंट मध्ये आपल्याला सध्या इलेक्ट्रिसिटी लागते. मग ही इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करायचं काम कोण करतंय किंवा तयार करायचं काम कोण करतंय, तर या इलेक्ट्रिसिटीला तयार करायचं काम करतायत आपले पॉवर प्लांट्स. ठीक आहे. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्या इंडियामध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे जे काही पॉवर प्लांट्स आहेत ते पॉवर प्लांट्स ही इलेक्ट्रिसिटी बनवायचं काम करतायत. ठीक आहे. डन. सो बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कशाला म्हणतो बाळांनो, द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग अन इलेक्ट्रिक करंट इन अ कंडक्टर व्हेन मॅग्नेटिक फील्ड इज चेंजेस. ठीक आहे. येस. सो तुम्ही जेव्हा एखाद्या कंडक्टरला वॅरिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाइड करता त्यावेळेस तिथं करंट इंड्यूस होतो अँड दिस इज कॉल्ड एज इंड्युस्ड करंट. ठीक आहे. त्या प्रिन्सिपल वरतीच आपले म्हणजे त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि आपण जे काही प्रत्येक पॉवर प्लांट मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे तर त्या प्रिन्सिपल वरती बेस्ट जे काही जनरेटर आहेत तेच आपल्याला सगळीकडे लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे लाईक केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी, थर्मल टू इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. ठीक आहे. न्यूक्लियर टू इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन करण्यासाठी. डन. सो ये बेसिकली बात समझ में आई. यस. कि इस चैप्टर में है क्या, एक्चुअली में पढ़ना क्या है इस चैप्टर में. ठीक है. डन. चलो जाते हैं नेक्स्ट पॉइंट. ओके. सो द फर्स्ट पॉवर प्लांट इज अ थर्मल पॉवर प्लांट. ठीक आहे. आपला पहिला पॉवर प्लांट आहे बाळांनो थर्मल पॉवर प्लांट. आता त्याच्या अगोदर मला एक छोटीशी गोष्ट सांगायची तुम्हाला. ठीक आहे. मला थोडंसं तुम्हाला स्टीम टर्बाइन बद्दल सांगायचं आहे. ठीक आहे. स्टीम टर्बाइन. डन. आता बघा फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. माझ्याकडं हाय व्हेलॉसिटी स्टीम आहे. हाय व्हेलॉसिटी स्टीम. ठीक आहे. म्हणजे हाय व्हेलॉसिटी मध्ये पास होणारी स्टीम. स्टीम माहिती ना सगळ्यांना. येस. हा. तर हाय व्हेलॉसिटी स्टीम आहे. मी काय केलं त्या हाय व्हेलॉसिटी स्टीमला मी पास केलं टर्बाइन वरती. टर्बाइन म्हणजे काय असतं, असे पंखे असतात है ना, गोल 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 टर्बाइन्स बघितले असतील. जेव्हा आपण त्याच्यावरती कोणती म्हणजे हाय व्हेलॉसिटी स्टीम असेल किंवा हीट असेल जेव्हा त्याच्यावरती पास करतो तेव्हा ते गोल 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 फिरतं. ठीक आहे. डन. सो दॅट इज कॉल्ड एज अ टर्बाइन. सो मी काय करणार आहे हाय व्हेलॉसिटी पास करणार आहे. कुठं पास करणार आहे, टर्बाइन वरती पास करणार आहे. ठीक आहे. येस. सो मी जेव्हा हाय व्हेलॉसिटी टर्बाइन वरती पास करतील तेव्हा टर्बाइन्स काय होईल रे बाळांनो, रोटेट होतील. टर्बाइन्स रोटेट होतील. बरोबर. या टर्बाइनच्या पाठीमागे असतो बाळांनो शाफ्ट. ठीक आहे. शाफ्ट काय असतं, शाफ्ट असतं. शाफ्ट म्हणजे काय, येस एक प्रकारचा रॉड असतो बाळांनो शाफ्ट म्हणजे. ठीक आहे. सो एक प्रकारचा रॉड जो की टर्बाइन आणि जनरेटरला कनेक्ट आहे त्याला आपण म्हणणार शाफ्ट. ठीक आहे. शाफ्ट इज कनेक्टेड टू जनरेटर. बरोबर. शाफ्ट कुणाला कनेक्ट आहे, जनरेटरला कनेक्ट आहे. ओके. आणि जनरेटर काय करणार मग याचं फॉर्मेशन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणार. कशामध्ये करणार, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. म्हणजे आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवली कशापासून मिळवली, हाय व्हेलॉसिटी स्टीम पासून मिळवली. ठीक आहे. मी काय केलं हाय व्हेलॉसिटी स्टीम पास केली टर्बाइन्स वरती. सो ड्यू टू हाय व्हेलॉसिटी ऑफ स्टीम टर्बाइन्स रोटेट झाले. ठीक आहे. सो टर्बाइन्स कनेक्टेड टू शाफ्ट, शाफ्ट कनेक्टेड टू जनरेटर. ठीक आहे. अँड जनरेटर काय करणार मग या एनर्जीचं कन्व्हर्जन. ठीक आहे. कशामध्ये करणार, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणार.
ठीक आहे. मग जी काही इलेक्ट्रिसिटी, जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होणार, त्या इलेक्ट्रिकल एनर्जीला आपण टॉवर थ्रू ट्रान्समिशन, जे काही ट्रान्समिशन टॉवर्स आहेत त्याच्या थ्रू आपण त्या इलेक्ट्रिसिटीला पास करणार. ठीक आहे, क्लिअर आहे. सो दिस इज अ बेसिक वाला फंडा. प्रत्येक पॉवर प्लांट मध्ये हा एवढा फंडा कॉमन आहे. केवढा फंडा कॉमन आहे? टर्बाइन शाफ्ट जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जी, टर्बाइन शाफ्ट जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जी, हे कॉमन आहे, कॉमन आहे, कॉमन आहे. फक्त थोडस प्रत्येकाचं स्टार्टिंग किंवा जो काही आपण ऍज अ इनिशियल फ्युअल म्हणून ज्या काही गोष्टी यूज केलेल्या त्या फक्त प्रत्येकामध्ये वेगळ्या वेगळ्या आहेत. ठीक आहे. सो यहाँ तक की बात समझ में आई? यस मॅम. ओके, चला पुढे बघा. आपल्याला हा पॉवर प्लांट बघायचा जो तुमच्या समोर आहे बाळांनो, थर्मल पॉवर प्लांट. ठीक आहे, थर्मल पॉवर प्लांट. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे? स्टार्टिंगला ऍज अ फ्युएल म्हणून आपण कोल यूज करणार आहे. कोल सगळ्यांना माहिती कोल. येस, अगोदर जे काही रेल्वे वगैरे होते आपल्या, ते रेल्वे वगैरे पण सगळ्या कोल वरती चालायच्या, हा ना. अगोदर कोलच मॅक्सिमम यूज केला जायचा. आता या नवीन थोड्या थोड्या टेक्निक्स वगैरे आलेल्या आहेत. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर थर्मल पॉवर प्लांट मध्ये आपण ऍज अ फ्युएल म्हणून काय वापरणार आहे? कोल वापरणार आहे. ठीक आहे. सो आपण घेणार आहे बाळांनो कोल. ठीक आहे. असे मोठे मोठे स्ट्रक्चर्स असतात आणि त्याच्या आतमध्ये कोल बर्न होत असतो. ठीक आहे, कोलला जाळलं जातं त्याच्या आतमध्ये. ठीक आहे. सो मी अगोदर घेणार आहे बाळांनो कोल. ह्या कोलला आपण काय करणार आहे? बर्न करणार आहे. काय करणार आहे? बर्न करणार आहे. या कोलला मी जाळणार आहे. ठीक आहे. येस. सो या कोलला जेव्हा आपण बर्न करू त्यावेळेस त्याच्यामधून काही गॅसेस बाहेर पडतील. बरोबर. या कोलला बर्न केल्यावर याच्यामधून काहीतरी गॅसेस बाहेर पडतील ना, तर त्या गॅसेसला मी स्टॅक थ्रू बाहेर सोडणार आहे. स्टॅक म्हणजे काय असतंय? चिमणी म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये. तुम्ही भरपूर सारे इंडस्ट्रीला वगैरे असं बघितलं असेल ना, वरती स्टॅक असतो बघा. ठीक आहे. जे काही बर्न झालेल्या वगैरे ज्या काही गोष्टी असतात किंवा कंबशन झालेले जे काही गोष्टी असतात, तर त्याच्या थ्रू जे काही गॅसेस वगैरे बाहेर येतात, तर ते गॅसेस बाहेर काढण्यासाठी स्टॅक असतो. ठीक आहे, स्टॅक. ठीक आहे. तर त्याच्यामधून गॅसेस वगैरे बाहेर पडतात. ठीक आहे. सो आपण सगळ्यात अगोदर काय केलं? कोल घेतलं. कोलला आपण काय करणार आहे? बर्न करणार आहे. त्याच्यामधून जे काही गॅसेस बाहेर पडणार आहेत त्याला बर्न केल्यानंतर ते गॅसेस बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे काय आहे? स्टॅक आहे. ठीक आहे. त्या स्टॅक थ्रू हे गॅसेस बाहेर पडणार आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर आता बघा, ह्या कोलला बर्न केल्यावर या कोल थ्रू काय होणार आहे सांगा? या कोल थ्रू काय होणार आहे? येस, या कोल थ्रू लार्ज अमाऊंट मध्ये हीट प्रोड्यूस होणार आहे. काय होणार आहे? हीट प्रोड्यूस होणार आहे. कोलला तुम्ही जाळलं ना, मग त्याच्यामधून काय होणार? लार्ज अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होणार. ठीक आहे. आता ती जी हीट आहे ती हीट मी कुठं पास करणार? ती हीट मी पास करणार बॉयलर कडे. ठीक आहे. ती हीट मी पास करणार बॉयलर कडे. आता डायग्राम मध्ये बघूया. बघा, हे तुम्हाला दिसतंय. येस, याच्यामध्ये बाळांनो कोल आहे. याच्यामध्ये काय आहे? कोल आहे. या कोलला काय केलंय? आता आपण बर्न केलेला आहे. या कोलला आपण आतमध्ये बर्न केलेला आहे. बर्न केलं की याच्यामधून जे गॅसेस बाहेर येणार आहेत ते गॅसेस या स्टॅक थ्रू बाहेर पडतायत. ठीक आहे. ते गॅसेस या स्टॅक थ्रू बाहेर पडतायत. ठीक आहे. आता इथं कोलला बर्न केल्यानंतर त्याच्यामधून जी काही लार्ज अमाऊंट ऑफ हीट तयार झालीये ती हीट बाळांनो मी पास केली कुठं? बॉयलर कडे पास केली. ठीक आहे. ती हीट कुठे पास केली? बॉयलर कडे पास केली. आता बॉयलर मध्ये काय आहे? बॉयलर मध्ये आहे वॉटर. ठीक आहे. सो जर मी बॉयलर कडे म्हणजे वॉटर कडे हीट पास करत असेल तर काय होईल? वॉटर गरम होईल ना. ठीक आहे. वॉटर हळूहळू गरम होणार, गरम होणार, गरम होणार. ओके, वॉटर बॉईल पण होणार आणि त्याच्यामधून काय होणार? मग हाय व्हेलॉसिटी स्टीम बाहेर पडणार. ठीक आहे. हीट पास केली बॉयलर कडे, बॉयलर मध्ये आहे वॉटर. सो ते वॉटर काय होणार? गरम होणार, गरम होणार. ठीक आहे. आणि त्याच्यामधून हाय व्हेलॉसिटी स्टीम बाहेर पडणार. ठीक आहे. सो ही हाय व्हेलॉसिटी स्टीम, ही हाय व्हेलॉसिटी स्टीम, ही हाय व्हेलॉसिटी स्टीम कुठं जाणार? ही हाय व्हेलॉसिटी स्टीम जाणार टर्बाइन कडे. ठीक आहे. या हाय व्हेलॉसिटी स्टीमला मी कुठं पास करणार? या हाय व्हेलॉसिटी स्टीमला मी पास करणार टर्बाइन वरती. आता हाय व्हेलॉसिटी स्टीम जर टर्बाइन वरती पास केली तर काय होणार? टर्बाइन्स रोटेट होणार. बरोबर, डन. परत टर्बाइनच्या पाठीमागं कोण आहे? इथं दिसतंय. दिस इज शाफ्ट. बरोबर, हा टर्बाइनच्या पाठीमागे आहे शाफ्ट. शाफ्टला कोण कनेक्ट आहे? इलेक्ट्रिक जनरेटर. सो जनरेटर काय करणार? या एनर्जीचं कन्व्हर्जन
इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणार, बरोबर. येस, सो इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये जर कन्व्हर्जन झालं तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. मग ती इलेक्ट्रिसिटी कुठं पास करणार, या ट्रान्समिशन टॉवर कडे पास करणार, बरोबर. आणि हे ट्रान्समिशन टॉवर मग इलेक्ट्रिसिटी घेऊन जाणार पुढे. ठीक आहे, ज्या सिटीला प्रोव्हाइड करायची, जिथं कुठं प्रोव्हाइड करायची तिथं ही इलेक्ट्रिसिटी घेऊन जाणार आपण. ठीक आहे, ट्रान्समिशन टॉवर थ्रू. डन. ओके, इथपर्यंत तर समजलंय सगळ्यांना. कोलला बंद केलं, त्याच्यामधून काही गॅसेस बाहेर पडले तर ते गॅसेस टॅक थ्रू बाहेर पडणार आहेत. कोलला बंद केल्यानंतर लार्ज अमाऊंट ऑफ हीट तयार झाली, ती हीट बॉयलर कडे पास केली. बॉयलर मध्ये होतं वॉटर, तर ते वॉटर काय झालं, गरम झालं, बॉईल झालं. बॉईल झाल्यानंतर त्याच्यामधून लार्ज अमाऊंट ऑफ स्टीम बाहेर पडली. ती लार्ज अमाऊंट ऑफ स्टीम मी टर्बाईन वरती पास केली. सो ड्यू टू हाय व्हेलॉसिटी ऑफ स्टीम टर्बाईन्स रोटेट झाले, टर्बाईन रोटेट झाले तर शाफ्ट पण रोटेट झाला, अँड शाफ्ट थ्रू इलेक्ट्रिकल जनरेटर, आणि इलेक्ट्रिकल जनरेटरनी काय केलं, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली. सो ती इलेक्ट्रिकल एनर्जी कुठं जाणार आहे, तुमच्या ट्रान्समिशन टॉवर थ्रू पास होणार आहे. ठीक आहे, क्लिअर. डन. आता जेव्हा इथं टर्बाईन वरती स्टीम पडते बाळांनो, ठीक आहे, इथं जेव्हा टर्बाईन वरती स्टीम पडते तर त्या स्टीम मध्ये काही स्टीम लो व्हेलॉसिटी स्टीम असतात. ठीक आहे, काही स्टीम कशा असतात, लो व्हेलॉसिटी वाल्या स्टीम असतात, ज्यांची व्हेलॉसिटी कमी असते, अशाही काही स्टीम असतात. मग त्या लो व्हेलॉसिटी वाल्या स्टीमला कुठं पास करायचं आपल्याला, त्या लो व्हेलॉसिटी वाल्या स्टीमला मला पास करायचंय कंडेन्सर कडं. कुठं पास करायचं, कंडेन्सर कडं. सो इथं जेव्हा स्टीम पडते त्यावेळेस त्या स्टीम मधल्या ज्या काही लो एनर्जी वाले स्टीम आहेत त्या लो एनर्जी वाल्या स्टीमला मी पास करणार आहे कुठं, कंडेन्सर कडं. ठीक आहे, सो या लो एनर्जी वाल्या स्टीम कुणाकडे येतात बाळांनो, कंडेन्सर कडे येतात. आता ह्या कंडेन्सरला कूलिंग टॉवर कनेक्ट असतो. कोण कनेक्ट असतं, कूलिंग टॉवर कनेक्ट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं बघू शकता, मी एक छोटीशी डायग्राम काढते. हा सपोज कंडेन्सर आहे. ठीक आहे, लो एनर्जी वाल्या स्टीम कुठं आल्या, ह्या कंडेन्सर कडे आल्या. ठीक आहे, हा तुमचा कंडेन्सर आहे. ओके, ह्या कंडेन्सरला इथं कूलिंग टॉवर कनेक्ट असतो. कोण कनेक्ट असतं, कूलिंग टॉवर. ठीक आहे, कूलिंग टॉवर कनेक्ट असतो. डन. आता काय होतं बघा, ह्या कंडेन्सर कडे ह्या लो एनर्जी स्टीम आल्या, बरोबर. म्हणजे इथं काय आहेत, सध्या इथं सगळ्या स्टीम आहेत, बरोबर, इथं सगळ्या स्टीम आहेत. आता होतं काय, ह्या कूलिंग टॉवर मधनं येतं कूल वॉटर. काय येतं, कूल वॉटर. ठीक आहे, आता हे कूल वॉटर बघा कसं जाणार आहे. ठीक आहे, ओके, तर ह्या कूलिंग टॉवर थ्रू काय आलं, कूल वॉटर आलं. कूल वॉटर इथं आल्यावर काय होणार रे, काय होणार, ह्या ज्या काही स्टीम आहेत त्या स्टीमचं फॉर्मेशन कशामध्ये करतं, ते वॉटर मध्ये करतं. ठीक आहे, म्हणजे स्टीम जर कूलिंग वॉटर इथून आतमधून जर असं जाणार असेल तर ह्या कूल वॉटर मुळे आतमधले ज्या काही स्टीम आहेत त्या स्टीमचं फॉर्मेशन होतं वॉटर मध्ये. ठीक आहे, मग हे जे कूल वॉटर आहे ह्यानं काय केलं सांगा, ह्यानं स्टीम मधली हीट घेतली ना, ठीक आहे, गेन केली ना, म्हणजे कूलिंग वॉटर काय होणार, हॉट वॉटर होणार. ठीक आहे, आणि मग हे वॉटर कुठं जातं, परत कूलिंग टॉवर मध्ये जातं कूल होण्यासाठी. ठीक आहे, कूलिंग टॉवरचं कामच आहे की तिथं कूल वॉटर असतं, थंड पाणी असतं कूलिंग टॉवर मध्ये. ठीक आहे, मग हे थंड पाणी या पाईप थ्रू कुठं आलं, कंडेन्सर कडे आलं. कंडेन्सर मधल्या स्टीमला त्यांनी काय केलं, थंड केलं. ठीक आहे, म्हणजे स्टीमचं फॉर्मेशन झालं वॉटर मध्ये, आणि कूलिंग वॉटर कसं झालं, हॉट वॉटर झालं. मग त्या हॉट वॉटरला मी या पाईप थ्रू कुठं पास केलं, कूलिंग टॉवर मध्ये पास केलं परत. ठीक आहे, मग गरम पाणी परत कूलिंग टॉवर मध्ये गेलं की परत काय होणार, परत कूलिंग टॉवर त्या गरम पाण्याला अजून थंड करणार. ठीक आहे, डन. आता आणखी एक गोष्ट, हे कूलिंग टॉवर मधलं जे पाणी येतं बाळांनो ते मिक्स होत नाही या कंडेन्सरच्या स्टीम सोबत, मिक्स नाही होत. हे पाईप थ्रू आलं तसंच जाणार आहे, फक्त हे कूल आहे, ह्या कूलनेस मुळे इथल्या स्टीमचं फॉर्मेशन ऑटोमॅटिकली वॉटर मध्ये होतं. हे वॉटर मिक्स नाही होणार आहे तिथं. ठीक आहे, डन. सो बघा हे दिसतंय तुम्हाला, इथं कंडेन्सर कडे ह्या लो एनर्जी वाल्या स्टीम आल्या, बरोबर. येस, कूलिंग टॉवर मधनं काय झालं, हे बघा, हे कूलिंग टॉवर मधनं वॉटर आलं. इथून तुम्ही पंप स्टार्ट करणार, इथून पंप स्टार्ट केला की कूलिंग टॉवर मधनं वॉटर येणार येणार येणार. ठीक आहे, इथल्या स्टीमला ते थंड करणार, आणि हे पाणी गरम होऊन हे वॉर्म वॉटर काय होणार, या पाईप थ्रू परत कूलिंग टॉवर मध्ये जाणार. ठीक आहे, येस. सो वॉटर गेलं कूलिंग टॉवर मध्ये. आता इथं काय झालं रे बाळांनो, स्टीमचं फॉर्मेशन कशामध्ये झालं, वॉटर मध्ये झालं. मग हे वॉटर परत काय करणार बाळांनो, मी इथून एक पाईप कनेक्ट करणार. ठीक आहे,
तो पाईप कुठं कनेक्ट असेल, बॉयलर सोबत कनेक्ट असेल. ठीक आहे, म्हणजे इथल्या स्टीमचं वॉटरमध्ये फॉर्मेशन झालं की पाईप थ्रू मी या वॉटरला काय करणार आहे, परत बॉयलर मध्ये सोडणार आहे. क्लिअर. ठीक आहे, मी परत पाईप थ्रू या वॉटरला, स्टीमचं फॉर्मेशन वॉटर मध्ये झालं तर ते वॉटर मी परत पाईप थ्रू काय करणार आहे, या बॉयलर मध्ये सोडणार आहे. डन. ओके, म्हणजे परत पाणी बॉयलर मध्ये आलं, बॉयलर मध्ये ते परत गरम होणार, परत त्याचं स्टीम होणार, परत म्हणजे ही प्रोसेस अशीच चालू राहणार. ठीक आहे. डन. क्लिअर आहे सगळ्यांना थर्मल पॉवर प्लांट कसं आहे किंवा कसं याच्यामध्ये ऍक्च्युअली काम होत आहे. ठीक आहे. डन. मी आता परत शॉर्ट मध्ये सांगते तुम्हाला. ठीक आहे, कोलला बर्न केलं तुम्ही, बर्न केल्यावर त्याच्यामधून लार्ज अमाऊंट ऑफ हीट तयार झाली, त्या हीटला बॉयलर कडे पास केलं, बॉयलर मधलं पाणी काय झालं, मग गरम झालं ड्यू टू हीट आणि ते जे वॉटर होतं त्या वॉटरचं स्टीम मध्ये फॉर्मेशन झालं. सो तिथं हाय व्हेलॉसिटी स्टीम तयार झाल्या, त्या हाय व्हेलॉसिटी स्टीम मी कुठं पास केला, टर्बाईन वरती. ठीक आहे, सो ड्यू टू हाय व्हेलॉसिटी ऑफ स्टीम टर्बाइन्स रोटेट झाले, टर्बाइनला शाफ्ट कनेक्ट आहे, शाफ्टला जनरेटर कनेक्ट आहे, जनरेटर काय करणार, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये त्याचं फॉर्मेशन करणार आणि जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी तयार झाली आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्समिशन टॉवर थ्रू आपण काय करणार, पास करणार. क्लिअर. येस. त्याच्यानंतर मी सांगितलं की जेव्हा टर्बाईन वरती स्टीम पडतात तेव्हा काही स्टीम त्याच्यामधल्या काय असतात, येस, लो एनर्जी वाल्या स्टीम असतात. त्या कुठे येतात, कंडेन्सर कडं, कूलिंग टॉवर मधनं पाणी येतं. ओके, त्या ज्या काही स्टीम आहेत त्यांना थंड करतं, म्हणजे त्याचं फॉर्मेशन वॉटर मध्ये करतं, मग पाणी गरम होतं आणि गरम होऊन ते वॉर्म वॉटर परत कूलिंग टॉवर कडे जातं. ठीक आहे, इथं परत काय झालं, स्टीमचं फॉर्मेशन वॉटर मध्ये झालं, ते वॉटर परत पंप थ्रू मी कुठे घेऊन जाणार, बॉयलर कडे घेऊन जाणार. ठीक आहे, आणि जेव्हा कोल बर्न होतो त्यावेळेस तिथे जे काही डिफरंट गॅसेस वगैरे तयार होतात किंवा जे काही डिफरंट गॅसेस वगैरे बाहेर पडणार आहेत तर ते गॅसेस या स्टॅक थ्रू बाहेर पडतात. क्लिअर. सो दिस इज युअर थर्मल पॉवर प्लांट. ठीक आहे, हा असा काम करतो. येस, आम्हाला समजलेलं आहे. डन. चला पुढे जाऊ. पुढे दिलेलं आहे तुम्हाला बाळांनो नेक्स्ट की एनर्जी फ्लो चार्ट. ठीक आहे, एक्झाम मध्ये मॅक्सिमम तुम्हाला जे काही क्वेश्चन्स येतात बाळांनो ते फ्लो चार्ट वरती येतात. ठीक आहे, थर्मल पॉवर प्लांटचा फ्लो चार्ट लिहा, थर्मल पॉवर प्लांटचा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा फ्लो चार्ट काढा. ठीक आहे. येस. सो बघा फ्लो चार्ट थर्मल पॉवर प्लांटचा. ठीक आहे, काय घेतलं रे बाळांनो, सगळ्यात अगोदर सांगा बरं. आम्ही सगळ्यात अगोदर ऍज अ फ्युएल म्हणून कोल घेतलं. काय घेतलं, ऍज अ फ्युएल म्हणून आम्ही अगोदर कोल घेतलं. बरोबर. डन. परत काय केलं, बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम. ठीक आहे, कोल पासून हीट पास झाली ना. ठीक आहे, आता फ्लो चार्ट काढायचं म्हणजे काय काढायचं असतं तुम्हाला, तर शॉर्ट मध्ये हा थर्मल पॉवर प्लांट शॉर्ट मध्ये कसा स्टेप बाय स्टेप मेन स्टेप्स लिहायच्या थोडक्यात. फ्लो चार्ट म्हणजे काय, प्रत्येक पॉवर प्लांटच्या मेन स्टेप्स. ठीक आहे. डन. सो पहिले तो कोल ऍज अ फ्युएल, नंतर बॉयलरचं कन्व्हर्जन, बॉयलर मध्ये जे वॉटर होतं त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, स्टीम मध्ये झालं. नंतर स्टीम टर्बाईन वरती पास केली ना, सो दॅट इज कॉल्ड ऍज अ स्टीम टर्बाईन. नंतर जनरेटर आणि नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी. क्लिअर सगळ्यांना. येस. आणि इथं आहे बाळांनो सिस्टम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ना ते कूलिंग टॉवर, कंडेन्सर वगैरे. डन. सो इथे एक सिस्टम आहे जी स्टीमला परत बॅक टू वॉटर मध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे, सो फ्लो चार्ट सगळ्यांना क्लिअर आहे. डन. फ्युएल ऍज अ फ्युएल कोल घेतला, बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम, स्टीम टर्बाईन, जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इथं सिस्टम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. डन. पुढे बघा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन फ्लो चार्ट. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे या पॉवर प्लांट मध्ये कुठल्या एनर्जीचं कन्व्हर्जन कुठल्या एनर्जी मध्ये झालं. ठीक आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये कुठला पॉवर प्लांट कुठला फ्लो चार्ट विचारलाय हे व्यवस्थित बघा. ठीक आहे, तुम्हाला नॉर्मल फ्लो चार्ट विचारलाय का तुम्हाला एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा फ्लो चार्ट विचारलाय. ठीक आहे, हे खूप मॅटर करतं. नाहीतर आपल्याला विचारलेला असतो नॉर्मल फ्लो चार्ट, आपण काढून येतो एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, तर ते रॉंग असेल. ठीक आहे, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन फ्लो चार्ट म्हणजे काय की पहिल्यांदा तुम्ही कुठली एनर्जी घेतली आणि फायनली तुम्हाला कुठली एनर्जी मिळाली. सो सबसे पहले तो हमने लिया था केमिकल एनर्जी इन कोल. कोल म्हणजे काय, त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर कुठली एनर्जी असणार, सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी असणार. मग काय झालं, हीट तयार झाली म्हणजेच थर्मल एनर्जी. बरोबर. आणि थर्मल एनर्जी पासून लास्टला परत बघा कायनेटिक एनर्जी इन स्टीम. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी
इन स्टीम, ठीक आहे. नंतर काय असेल रे बाळांनो, कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन, बरोबर, कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन. येस, आणि लास्टला काय असणार सांगा, इलेक्ट्रिकल एनर्जी. लास्टला काय असणार, इलेक्ट्रिकल एनर्जी. क्लिअर आहे का सगळ्यांना? एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन फ्लो चार्ट, ठीक आहे. केमिकल एनर्जी पहिल्यांदा कोल मध्ये, नंतर हीट तयार झाली तर थर्मल एनर्जी, नंतर कायनेटिक एनर्जी इन स्टीम, स्टीम वरती जी काही स्टीम पास केली तुम्ही टर्बाइन वरती, सो कायनेटिक एनर्जी इन स्टीम, स्टीम फ्लो होते सो त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी असणार. नंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन, टर्बाइन पण रोटेट करतायत. नंतर लास्टला मिळणार तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी. सो तुम्हाला कुठला फ्लो चार्ट विचारलाय त्याच्यावरून तुम्ही तो फ्लो चार्ट ड्रॉ करा, ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? येस, समजलंय हे? या दोन्हीपैकी कुठलाही फ्लो चार्ट तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट, सम मेजर थर्मल पॉवर प्लांट्स इन इंडिया अँड देअर कपॅसिटी, ठीक आहे. इंडियामध्ये असे कुठले कुठले थर्मल पॉवर प्लांट आहेत मेजरली, ठीक आहे. आता तसं बघायला गेलं तर बाळांनो खूप सारे पॉवर प्लांट आहेत, ठीक आहे. पण आपल्याला काय बघायचे, मेजरली बघायचे, मॅक्सिमम, की जे खूप ज्यांची कपॅसिटी जास्त वगैरे आहे, ठीक आहे. सो सम मेजर थर्मल पॉवर प्लांट्स इन इंडिया अँड देअर कपॅसिटी. बघा पहिला आहे विंध्यानगर मध्ये, ठीक आहे. म्हणजेच कुठे, स्टेट आहे मध्य प्रदेश, आणि याची कपॅसिटी किती आहे, 4760 मेगावॅट. पॉवर किती आहे, मेगा, मेगा म्हणजे किती रे बाळांनो, मेगा म्हणजे मॅम असतो 10⁶, ठीक आहे. म्हणजे याला 10⁶ करणार आहे पुढे आपण, ठीक आहे. येस, एवढी वॅट या सगळ्यालाच करणार आहे इंटू 10⁶. क्लिअर आहे? डन. सो पहिला आहे विंध्यानगर मध्य प्रदेश मध्ये, दुसरा आहे मुंद्रा गुजरात मध्ये, ठीक आहे. त्याची कपॅसिटी बघा 4620. पुढे बघा मुंद्रामध्ये, ठीक आहे. म्हणजे मुंद्रामध्ये दोन आहेत, मुंद्रा गुजरात, ओके. त्याची कपॅसिटी फक्त वेगळी वेगळी आहे. तिथं 4620 आहे, इथं 4000 मेगावॅट आहे, ठीक आहे. पुढं तामनार, ठीक आहे, छत्तीसगड 3400 मेगावॅट एवढी कपॅसिटी आहे. आणि चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये 3340 मेगावॅट, ठीक आहे. येस, सो दीज आर द इम्पॉर्टंट थर्मल पॉवर प्लांट्स अँड देअर कपॅसिटीज. कुठल्या स्टेट मध्ये आहे आणि त्याची कपॅसिटी किती आहे. कपॅसिटी काय पाठ वगैरे करायची गरज नाही, कपॅसिटी तुम्हाला नाहीत विचारत, ठीक आहे. फक्त हे पॉवर प्लांट एक लक्षात ठेवायचे की थर्मल पॉवर प्लांट कुठं कुठं आहेत, ठीक आहे. त्याच्यावरती एमसीक्यू साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. डन. सो क्लिअर आहे? येस मॅम, क्लिअर आहे. चला पुढे जाऊ. आता या पॉवर प्लांटचे काही प्रॉब्लेम्स आहेत बाळांनो, ठीक आहे. या पॉवर प्लांटशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत. काय प्रॉब्लेम्स आहेत, किंवा ह्या पॉवर प्लांट थ्रू, म्हणजे आपण इथून पुढे जेवढे काही पॉवर प्लांट बघणार आहे त्याचे काही ऍडव्हान्टेजेस असतील, डिसएडव्हान्टेजेस असतील, ठीक आहे. येस, सो हा जो पॉवर प्लांट आहे या पॉवर प्लांटचे काही प्रॉब्लेम्स आहेत. काय प्रॉब्लेम्स आहेत बघा, एअर पोल्युशन, ओके. कारण याच्यामध्ये काय होणार आहे, तुम्ही कोलला बर्न करणार आहे, त्याच्यामुळे काय होणार, खूप सारे गॅसेस बाहेर पडणार स्टॅक थ्रू, ठीक आहे. मग काय होणार, एअर पोल्युशन होणार, बरोबर. सो एअर पोल्युशन टू बर्निंग ऑफ कोल, ठीक आहे. तुम्ही कोलला बर्न करताय त्याच्यामुळे काय होणार, एअर पोल्युशन होणार. बर्निंग ऑफ कोल रिझल्ट्स इन इमिशन ऑफ गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड विच आर हार्मफुल टू द हेल्थ, ठीक आहे. एअर पोल्युशन होणार आहे, ठीक आहे. कशामुळं, कारण तुम्ही कोलला बर्न करताय, सो कोलला बर्न केल्यामुळं जे काही गॅसेस बाहेर पडणार आहेत तर त्या गॅसेसमध्ये कार्बन डायऑक्साइड असणार आहे, सल्फर डायऑक्साइड असणार आहे, नायट्रोजन डायऑक्साइड असणार आहे, आणि ते काय करणार आहेत बाळांनो, ते आपल्या हेल्थ वरती अफेक्ट करणार आहेत, ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम बघा, आफ्टर विथ द इमिशन ऑफ गॅसेस ड्यू टू बर्निंग ऑफ कोल, सूट पार्टिकल्स आर ऑल्सो रिलीज्ड इन द एन्व्हायरमेंट. सूट पार्टिकल्स म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्स असतात जे त्या स्टॅक मधून बाहेर पडतात, ठीक आहे. तर ते जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम वरती अफेक्ट करू शकतात. रेस्पिरेटरी सिस्टम माहिती ना सगळ्यांना, बायोलॉजी मध्ये शिकलाय ना. येस, आपण जे श्वास घेतो सोडतो तो वाली सिस्टम, ठीक आहे, रेस्पिरेटरी सिस्टम. डन. सो त्या रेस्पिरेटरी सिस्टम वरती हे जे काही सूट पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स काय करू शकतात बाळांनो, अफेक्ट करू शकतात, ठीक आहे. डन. त्याच्यानंतर पुढे थर्ड प्रॉब्लेम काय दिलाय, द रिझर्व्स ऑफ फ्युएल युज्ड इन दिस मेथड दॅट इज कोल आर लिमिटेड. म्हणजे काय की आपल्या इंडियामध्ये सध्या कोल लिमिटेड अमाऊंट मध्ये आहे, ठीक आहे. कधीपासून आपलं सगळं कोलवरतीच चाललंय,
ठीक आहे, रेल्वे कोलवरती सगळं. सो आपला जो काही इंडियामध्ये सध्या जे काही कोल आहे ते कोल बऱ्यापैकी काय झालंय, संपत आलेलं आहे, ते लिमिटेड अमाऊंट मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे इन फ्युचर मध्ये जाऊन हे थर्मल पॉवर प्लांट मे बी वर्क पण नाहीत करणार जर कोल संपलं तर. ठीक आहे, सो आपण त्याचे जे काही कोल आहेत ते कोल लिमिटेड अमाऊंट मध्ये आहेत. ठीक आहे, सो देअरफॉर इन फ्युचर देअर विल बी लिमिटेशन्स ऑन द अवेलेबिलिटी ऑफ द कोल. ठीक आहे, त्याच्यामुळे इन फ्युचर मध्ये कोलची जी काही अवेलेबिलिटी आहे ती कमी होऊ असू शकते. ठीक आहे, त्याच्यामुळं मे बी थर्मल पॉवर प्लांट्स वगैरे इन फ्युचर मध्ये वर्क नाही करणार. ठीक आहे, सो दीज आर द प्रॉब्लेम्स. ठीक आहे, येस, सो क्लिअर आहेत सगळ्यांना प्रॉब्लेम्स ऑफ थर्मल पॉवर प्लांट? येस मॅम, क्लिअर आहेत आम्हाला प्रॉब्लेम्स. चलो नेक्स्ट पॉवर प्लांट, दिस इज अ न्यूक्लियर पॉवर प्लांट. ठीक आहे, येस, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वाला पॉवर प्लांट बाळांनो, याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, आणि नाउ डेज न्यूक्लियर पॉवर प्लांट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, कारण याच्यापासून आपल्याला खूप लार्ज अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिसिटी मिळते. ठीक आहे, न्यूक्लियर पॉवर प्लांट हा खूप लार्ज अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करून देतो. हा जेवढ्या लार्ज अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिसिटी देतो बाळांनो, तेवढाच हा डेंजरस सुद्धा आहे. ठीक आहे, का डेंजरस आहे ते पण सांगते पुढे. ठीक आहे, डन. आता न्यूक्लियर पॉवर प्लांट मध्ये मला तुम्हाला काही बेसिक गोष्टी अगोदर सांगायच्या. ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला काहीच नाही समजणार. ठीक आहे, डन. सो लक्ष द्या, सगळ्यांना माहिती आहे ऍटम, ऍटम नाही ऍटम. येस, ऍटम मध्ये कोण कोण असतं रे बाळांनो? ऍटम मध्ये कोण कोण असतं मॅम? प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर? येस, सगळ्यांना माहिती आहे. ओके, याच्यातला न्यूट्रॉन मॅम न्यूट्रल असतो. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स वरती निगेटिव्ह चार्ज असतो, याच्यावरती मॅम पॉझिटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे, ये बेसिक बातें तो हमें पता है. ठीक आहे, आता तुम्हाला हे पण माहित असेल की प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, ठीक आहे, इज इक्वल टू काय लेवलांना कुठे राहतात? हे राहतात न्यूक्लियस मध्ये. ठीक आहे, ऍटम, ऍटम मध्ये असतं प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. ठीक आहे, त्यातले जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत ते न्यूक्लियस मध्ये राहतात आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्या अराउंड रिव्हॉल्व करत असतात. बरोबर? येस, सो इलेक्ट्रॉन्स जो होते हैं इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. ठीक आहे, क्लिअर आहे हे सगळ्यांना? येस, आणि ऍटॉमिक मास म्हणजे कोण असतं मग? ऍटॉमिक मास म्हणजे मॅम प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनच असतात. ओके, सो ऍटॉमिक मास म्हणजे परत कोण असतं? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. डन. तर मला काय करायचंय, या न्यूक्लियर पॉवर प्लांट मध्ये एक इलेमेंट घ्यायचंय आणि तो इलेमेंट आहे युरॅनियम. युरॅनियम 235. युरॅनियम 235 हा इलेमेंट घ्यायचंय मला. ठीक आहे, 235 हे काय सांगा? हे त्याचं ऍटॉमिक मास. बरोबर, हे काय त्याचं ऍटॉमिक मास म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे, हे युरॅनियमचा ऍटॉमिक मास आहे. आता युरॅनियम कसला इलेमेंट आहे रे बाळांनो? हा बाळांनो रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट. कसला? रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट. बरोबर, म्हणजे काय करतो हा? येस, तुम्हाला माहिती आहे ना रेडिओ ऍक्टिव्हची डिस्कवरी कोणी केलेली? मेरी क्युरी, पेरी क्युरी, हे दोघं सायंटिस्ट होते. ठीक आहे, डन. सो रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट कोणाला म्हणायचं? असे इलेमेंट जे स्पॉन्टेनियसली रेडिएशन इमिट करतात. ठीक आहे, सो रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट म्हणजे असे इलेमेंट जे स्पॉन्टेनियसली रेडिएशन इमिट करतात, त्यांना आपण म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट. सो युरॅनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट आहे. ठीक आहे, आणि या युरॅनियमला आपण कशामध्ये वापरणार आहे? या न्यूक्लियर पॉवर प्लांट मध्ये वापरणार आहे. ठीक आहे, सो युरॅनियम 235 हा आपल्याला न्यूक्लियर पॉवर प्लांट मध्ये वापरायचा आहे. ठीक आहे, म्हणून आपण त्याला घेतलंय. ठीक आहे, आता मला सांगा, हा जो युरॅनियम असेल, हा जो युरॅनियम 235 आहे, या युरॅनियम 235 चा न्यूक्लियस, ठीक आहे, ह्याला न्यूक्लियस असेल ना, कारण याच्यामध्ये ऍटम्स असणार आहेत, ऍटम मध्ये परत न्यूक्लियस असणार आहे. सो युरॅनियम 235 याच्यामध्ये न्यूक्लियस असणार आहे. डन. सो मला काय करायचंय बाळांनो? मला या न्यूक्लियसला ब्रेक करायचंय. काय करायचंय? या युरॅनियम 235 चे जे काही न्यूक्लियस आहेत मला त्याला ब्रेक करायचंय. जेव्हा मी या न्यूक्लियसला ब्रेक करेल तेव्हा याच्यामधून लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी बाहेर पडते. काय होतं? लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी बाहेर पडते. ठीक आहे, म्हणजेच इथं मला काय करायचंय? न्यूक्लिअर फिजन रिएक्शन करायची. कसली रिएक्शन?
फिजन, फिजन म्हणजे काय, सेपरेट, फ्युजन म्हणजे एकत्र येणं, ठीक आहे, आपल्याला फिजन रिएक्शन करायची, ठीक आहे. येस, सो युरॅनियम 235 त्याचा न्यूक्लियस, मला त्याला ब्रेक करायचंय, त्याला ब्रेक केल्यावर लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडणार आहे, सो दिस इज कॉल्ड एज अ न्यूक्लिअर फिजन, मला न्यूक्लिअर फिजन करायचंय, ठीक आहे. येस, सो आता मला इथपर्यंत तर गोष्ट क्लिअर झाली, ठीक आहे. सो युरॅनियम 235 ह्याला मला कसं ब्रेक करावं लागेल, तर मला याला ब्रेक करावं लागेल टू बम्बार्ड न्यूट्रॉन्स ऑन इट, न्यूट्रॉन्स ऑन इट, मला काय करायचंय, याच्यावरती न्यूट्रॉन्स बंबार्ड करायचे, ठीक आहे. जेव्हा मी या न्यूक्लियस वरती न्यूट्रॉन्स बंबार्ड करेल त्यावेळेस मे बी हा न्यूक्लियस ब्रेक होऊ शकतो, ठीक आहे. सो मी काय केलं बघा, सपोज इथं न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस वरती मला न्यूट्रॉन्स बंबार्ड करायचंय, ठीक आहे, न्यूट्रॉन बंबार्ड करायचंय. आता हा न्यूट्रॉन मला खूप फास्ट पण बंबार्ड नाही करायचा, त्याचं स्पीड खूप जास्त पण नसलं पाहिजे, म्हणजे हा न्यूट्रॉन तुम्ही जो न्यूक्लियस वरती आदळताय, ठीक आहे, त्याचं स्पीड खूप जास्त नसलं पाहिजे. खूप जास्त असेल ना तर हा न्यूट्रॉन याच्या आरपार निघून जातो, हा त्याच्या आरपार निघून जातो, ठीक आहे. सो तुम्हाला हा जो न्यूट्रॉन आहे, हा न्यूट्रॉन तुम्हाला खूप फास्टली पण बंबार्ड नाही करायचे, ठीक आहे, याचं स्पीड खूप फास्ट पण नसलं पाहिजे. मग काय करायचंय, मला याला स्लोली बंबार्ड करायचंय, ह्या न्यूट्रॉनला मला काय करायचंय, या न्यूक्लियस वरती स्लोली बंबार्ड करायचंय. स्लोली बंबार्ड केल्यावर काय होईल, हा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस काय करतो, या न्यूट्रॉनला ऍड करतो स्वतःमध्ये, या न्यूट्रॉनला ऍब्सॉर्ब करतो, थोडक्यात असं म्हणूया, त्या न्यूट्रॉनला घेतो, ठीक आहे. आता हा न्यूक्लियस काय करतो, न्यूट्रॉनला घेतोय, ठीक आहे, डन. सो स्लोली बंबार्ड केलं, सो न्यूक्लियस प्लस न्यूट्रॉन हे दोघं ऍड झाले. आता ऍड झाल्यावर काय होणार नाही सांगा, यार युरॅनियम 235 च मास किती, हे 235 मास आहे ना, तर याचं मास काय होणार, मास इन्क्रीज होणार, बरोबर. हा न्यूट्रॉन त्याच्यात ऍड झाला ना, अगोदरच त्याचं मास किती होतं, युरॅनियम 235, बरोबर, त्याच्यामध्ये परत एक न्यूट्रॉन ऍड झाला, म्हणजे त्याचं मास काय झालं, चेंज झालं, बरोबर, मास वाढलं, मास वाढलं म्हणजेच काय झालं रे, हे हा झाला अनस्टेबल, ठीक आहे, याचं मास वाढलं म्हणजेच हा काय झाला, अनस्टेबल झाला, अनस्टेबल झाला म्हणजेच हा काय होणार, आता ब्रेक होणार, ठीक आहे, हा अनस्टेबल झाला म्हणजेच हा काय होणार, ब्रेक होणार. सो युरॅनियम 235 चं मास वाढलं कारण त्याच्यावर न्यूट्रॉन आपण स्लोली बंबार्ड केला, तर त्यांनी तो न्यूट्रॉन ऍब्सॉर्ब केला, सो युरॅनियम 235 आता युरॅनियम 236 झाला मे बी, ठीक आहे. सो त्याचं मास वाढलं, मास वाढल्यामुळे युरॅनियम काय झाला, युरॅनियमचा न्यूक्लियस काय झाला, अनस्टेबल झाला, अनस्टेबल झाल्यामुळे तो काय होणार, आता ब्रेक होणार, ठीक आहे. मग आता हा ब्रेक होणार तर याच्यामधून लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडणार, ठीक आहे. मग हा ब्रेक होतो बाळांनो, आणि ब्रेक झाल्यावर याच्यामधून काय काय बाहेर पडतं, तर याच्यामध्ये बाहेर पडतं बाळांनो, याच्यामधून बाहेर पडतं बघा, काय काय बाहेर पडतं, याच्यामधून बाहेर पडतो क्रिप्टॉन, ठीक आहे, याच्यामधून कोण बाहेर पडतं, क्रिप्टॉन 92, ठीक आहे, इकडं बॅरियम 141, ठीक आहे, आणि 3 न्यूट्रॉन, कोण कोण बाहेर पडतं बघा, एक क्रिप्टॉन 92, 2 बॅरियम 141 आणि 3 न्यूट्रॉन, ठीक आहे, 3 न्यूट्रॉन्स. या सगळ्यांना ऍडिशन करावर किती येत आहे बघा, 141, 92 क्रिप्टॉन, ठीक आहे, आणि 3, सो किती आलं बघा 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 बघा, येस येस, बघा सगळ्यांची ऍडिशन केली, आली 236, बरोबर. म्हणजे काय झालं, एक न्यूट्रॉन त्यांनी ऍड केलं ना स्वतःमध्ये, ठीक आहे. सो काय झालं, हा युरॅनियम 235 236 झाला आणि तो अनस्टेबल झाला, तो ब्रेक झाला, सो त्याच्यामधून क्रिप्टॉन 92 बाहेर पडला, बॅरियम 141 बाहेर पडला आणि 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडले, बरोबर, डन. सो अशा पद्धतीनं हे काय झालं बाळांनो, बाहेर पडलंय, ठीक आहे. आणि याच्यामधून किती अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते, 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी बाहेर पडते, ठीक आहे. म्हणजे क्रिप्टॉन 92 बाहेर पडला, बॅरियम 141 बाहेर पडला, 3 न्यूट्रॉन बाहेर पडले आणि 200 मेगा वोल्ट मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी त्याच्यामधून बाहेर पडते, ठीक आहे, डन. आता काय होणार बघा पुढं, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, इथपर्यंत काय काय झालं, क्लिअर आहे.
येस क्लिअर आहे मॅम. चला आता पुढं तुम्हाला डायग्राम दिसते, ते डायग्राम नंतर बघू. आता मी सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं की क्रिप्टॉन 92, ठीक आहे, 3 न्यूट्रॉन बरोबर, 3 न्यूट्रॉन्स बरोबर, आणि कोण बॅरियम 191. हे काय झाले रे बाळांनो, हे सेपरेट झाले बरोबर. आता मी काय करणार, परत ह्या 3 न्यूट्रॉनला परत पुढच्या न्यूक्लियस वरती बंबार्ड करणार बरोबर. जर याला पुढच्या न्यूक्लियस वरती बंबार्ड केलं तर हे काय करणार रे, परत परत याच्यामध्ये क्रिप्टॉन, परत बॅरियम, आणि परत 3 न्यूट्रॉन बाहेर पडणार. परत याच्यामध्ये क्रिप्टॉन बॅरियम 3 न्यूट्रॉन, परत क्रिप्टॉन बॅरियम 3 न्यूट्रॉन. ओके, परत याला मी अजून बंबार्ड केलं, परत याच्यामधून 3, याच्यामधून 3, याच्यामधून 3. ओके, याच्यामधून 3 न्यूट्रॉन, याच्यामधून 3 न्यूट्रॉन, याच्यामधून 3, याच्यामधून 3, याच्यामधून 3. ओके, किती झाले बघा आता हे 3 3 3 3 3. ओके, परत याच्यामधून 3. सो तुम्हाला लक्षात येते का ही रिॲक्शन किती वाढत जाणार आहे, ठीक आहे. सो दिस इज बाळांनो, एका कंडिशनला ही तुमची रिॲक्शन बनते अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन. कसली रिॲक्शन, अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन. म्हणजे तुम्ही या रिॲक्शनला कंट्रोलच नाही करू शकत. एवढे न्यूट्रॉन्स वाढत जातात, एवढे न्यूट्रॉन्स वाढत जातात, एवढ्या न्यूक्लियस वरती ते बंबार्ड होतात, ठीक आहे. यस, आणि खूप मोठा असा धमाका होतो, ठीक आहे. एवढी लार्ज अमाऊंट मध्ये एनर्जी तिथं बाहेर पडते, ठीक आहे. सो दिस इज अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन. या रिॲक्शनला मग तुम्ही कंट्रोलच नाही करू शकत, एवढी ही रिॲक्शन वाढत जाते. सो क्लिअर आहे होतं काय ऍक्च्युअली मध्ये, जेव्हा तुम्ही न्यूक्लिअर रिॲक्टर थ्रू, न्यूक्लिअर एनर्जी थ्रू तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवणारी, तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअली होतं काय, ठीक आहे, हे मी तुम्हाला अगोदर क्लिअर केलं. डन. सो बाळांनो, 3 टन कोल तुम्हाला जेवढी इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करून देतो, तेवढी इलेक्ट्रिसिटी 1 ग्रॅम युरेनियम पासून मिळते. तुम्ही विचार करा मग, ठीक आहे. 3 टन कोळसा जाळल्यानंतर जेवढी इलेक्ट्रिसिटी मिळते तेवढा 1 ग्रॅम, 1 ग्रॅम म्हणजे किती असतं, अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम असतात, त्यातला बी 1 ग्रॅम सांगितलंय आपल्याला. 1 ग्रॅम युरेनियम जेवढी इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो, तेवढी इलेक्ट्रिसिटी जर मला पाहिजे असेल तर तेवढी इलेक्ट्रिसिटी 3 टन कोल जाळल्यानंतर मला मिळते, ठीक आहे. म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपल्याला खूप लार्ज अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करून देतो, ठीक आहे. डन. आता मी काय सांगितलं रे बाळांनो, ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन कसली रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन आहे अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन. सो मला काय करायचंय, याला अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन नाही ठेवायचंय, मला या रिॲक्शनला कंट्रोल मध्ये ठेवायचे, ठीक आहे. मला याला कंट्रोल मध्ये ठेवायचंय. अनकंट्रोल्ड झाल्यावर मग काय स्फोट होईल, है की नाही. तर आणि मग त्याचे रेडिएशन्स ऍटमॉस्फिअर मध्ये जातील, ते रेडिएशन्स ऍटमॉस्फिअर मध्ये गेले की परत ऍटमॉस्फिअर मध्ये रेडिएशन, परत त्याचा आपल्यावरती इफेक्ट होऊ शकतो, ठीक आहे. डन. सो मला काय करायचंय, या अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शनला मला कंट्रोल्ड चेन रिॲक्शन बनवायचंय. काय करायचंय, कंट्रोल्ड चेन रिॲक्शन बनवायचंय. मग आता कंट्रोल्ड चेन रिॲक्शन जर मला याला बनवायचं असेल तर मला काय करावं लागेल, येस, मला कंट्रोल रॉड्स यूज करावे लागतील, जे की कंट्रोल रॉड काय करतात, या एक्स्ट्रा न्यूट्रॉन्सला ऍब्सॉर्ब करतात. म्हणजे सपोज ह्या 3 न्यूट्रॉन मधले जर त्या कंट्रोल रॉडनी 2 न्यूट्रॉन जर ऍब्सॉर्ब केले तर एकापासून 3च बनतील ना, परत त्याच्यातले अजून 2 त्यांनी ऍब्सॉर्ब केले, परत त्याच्यापासून 3च बनतील ना. म्हणजे रिॲक्शन काय होईल, कंट्रोल मध्ये राहील, आणि याला आपण म्हणणार आपली कंट्रोल्ड चेन रिॲक्शन, ठीक आहे. येस, कंट्रोल्ड चेन रिॲक्शन. सो मला काय करायचंय, ह्या अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शनचं कन्व्हर्जन मला कंट्रोल्ड चेन रिॲक्शन मध्ये करायचंय, ठीक आहे. आणि त्याच्यासाठी मला काय करायचंय, त्याच्यासाठी मला कंट्रोल रॉड्स वापरायचे, ठीक आहे. डन. सो आता बघा, हा आहे तुमचा न्यूक्लिअर रिॲक्टर. सगळ्यात अगोदर कोण असतं, न्यूक्लिअर रिॲक्टर असतो, ठीक आहे. येस, ह्या न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये ना बाळांनो सगळीकडे वॉटर असतं. हा न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, ठीक आहे. हा तुमचा आहे न्यूक्लिअर रिॲक्टर, हा पूर्ण न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, ठीक आहे. हा असा जो तुम्हाला दिसतोय हा आहे न्यूक्लिअर रिॲक्टर. ह्या न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये कम्प्लीट वॉटर असतं. हा न्यूक्लिअर रिॲक्टर पूर्णपणे वॉटरनी भरलेला असतो, ठीक आहे. डन. आता वॉटरचा याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे बाळांनो, ठीक आहे. वॉटर ऍज अ मॉडरेटर आणि कूलंट म्हणून काम करतं, ठीक आहे. वॉटर ऍज अ मॉडरेटर आणि कूलंट म्हणून काम करतं, ठीक आहे. डन. अजून कोण असते याच्यामध्ये, फ्युएल एलिमेंट्स, ज्याच्यामध्ये तुम्ही युरेनियम भरणार आहे,
ठीक आहे, हे तुम्हाला दिसतात फ्युएल एलिमेंट्स, याच्यामध्ये युरॅनियम आहे. ओके, आणि इथे आहेत बघा कंट्रोल रॉड्स. हे कंट्रोल रॉड काय करतात, ह्या रिएक्शनला कंट्रोल करायचं काम करतात. मग हे कंट्रोल रॉड कशापासून बनलेले असतात, हे बनलेले असतात बोरॉन अँड कॅडमियम पासून. कशापासून, बोरॉन अँड कॅडमियम. ठीक आहे, डन. सो हे कंट्रोल रॉड बनलेत बोरॉन आणि कॅडमियम पासून, बरोबर, डन. आता हे काय करणार, जेव्हा इथं न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन होणार, ठीक आहे, जेव्हा हे न्यूट्रॉन त्या न्यूक्लियस वरती बंबाड होणार, तेव्हा जेव्हा न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन होणार त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रॉन्स, एक्स्ट्रा न्यूट्रॉन्स आहेत, एक्स्ट्रा न्यूट्रॉन्स म्हणजे ह्या न्यूट्रॉनला, ह्यातल्या निम्म्या न्यूट्रॉनला हा कंट्रोल रॉड ऍब्सॉर्ब करणार. म्हणजे हे कंट्रोल रॉड काय करणार, ह्या रिएक्शनला कंट्रोल ठेवणार, कंट्रोलमध्ये ठेवणार रिएक्शनला. ठीक आहे, सो यांनी काय केलं, न्यूट्रॉनला ऍब्सॉर्ब केलं आणि ह्या रिएक्शनला कंट्रोलमध्ये ठेवलं. ठीक आहे, डन. ह्या फ्युएल एलिमेंट मधून आपल्याला युरॅनियम मिळणार आहे. ठीक आहे, पुढं वॉटर मॉडरेटर आणि कुलंट म्हणून काम करतं. कारण जेव्हा इथं रिएक्शन होणार त्यावेळेस ह्याच्यामधले जे न्यूट्रॉन्स आहेत ते न्यूट्रॉन्स ह्या वॉटर मॉलिक्युलला धडकणार ना, हे न्यूट्रॉन्स वॉटर मधनं पास होणार, बरोबर. हे जे न्यूट्रॉन्स आहेत, इथं जे न्यूट्रॉन्स तयार बाहेर पडणार आहेत, हे न्यूट्रॉन्स ह्या वॉटर मधनं पास होणार, बरोबर. जर ह्या न्यूट्रॉन या वॉटर मधनं पास होत असतील तर वॉटर मधनं पास होताना त्यांना थोडंसं प्रॉब्लेम येणार ना, कारण वॉटर मॉलिक्युलला धडकत धडकत ते पुढे जाणार. ठीक आहे, म्हणजे काय झालं, परत वॉटरमुळे काय झाले, रिएक्शन थोडी कंट्रोल मध्ये आली. ठीक आहे, म्हणजे वॉटरनी ऍज अ मॉडरेटर काम केलं आणि ऍज अ कुलंट पण काम केलं. कारण जेव्हा इथं न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन होणार तेव्हा इथं लार्ज अमाऊंट मध्ये हीट पण प्रोड्यूस होणार. मग त्या हीटला पण थोडंसं कमी करण्याचं काम, त्या हीटला सुद्धा कूल करण्याचं काम कुणाचे, वॉटरचे. ठीक आहे, सो वॉटर इथं ऍज अ मॉडरेटर आणि ऍज अ कुलंट काम करतो. मॉडरेटर माहिती ना, पेपरच्या वेळेस मॉडरेटर असतो कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी. क्लास ना, तुम्ही आता 10वीचा पेपर देणार आहे, सो तुम्हाला समजेल. ठीक आहे, येस. सो मॉडरेटर आणि कुलंट म्हणून वॉटर काम करतो. क्लिअर आहे, येस. सो कंट्रोल रॉड वाळांना रिएक्शन कंट्रोल करण्यासाठी या रिएक्टर मध्ये कम्प्लिटली वॉटर असतं. इथं असतात फ्युएल एलिमेंट्स, ज्याच्यामध्ये फ्युएल असतं युरॅनियम. ठीक आहे, वरती कम्प्लिटली वॉटर आहे. सो वॉटर ऍज मॉडरेटर आणि कुलंट काम करणार आहे, म्हणजे ते रिएक्शनला कंट्रोल मध्ये ठेवायचं काम करणार आहे. आणि जी काही रिएक्शन नंतर हीट प्रोड्यूस होणार आहे त्या हीटला वॉटर थोडंसं कूल पण ठेवायचं काम करणार आहे, कूल पण करणार आहे. ठीक आहे, सो न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये समजलंय सगळ्यांना काय काय आहे. ठीक आहे, येस मॅम, समजलेलं आहे. डन. रिएक्शन पण समजली आहे आम्हाला. चला पुढे जाऊ. नेक्स्ट तुम्हाला दिलंय आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ठीक आहे, ऍक्च्युअली मध्ये हा पॉवर प्लांट कसा असतो ते तुम्हाला दिलाय. ठीक आहे, आता इथं बाळांनो जो मी तुम्हाला पाठीमागे रिएक्टर दाखवला ना, तो रिएक्टर तुम्हाला इथं दिलेला आहे. ठीक आहे, हा तुमचा रिएक्टर आहे जो तुम्ही पाठीमागच्या डायग्राम मध्ये बघितला, तो इथं रिएक्टर आहे. ठीक आहे, आता ह्या रिएक्टर मध्ये काय सांगितलं मी, खूप लार्ज अमाऊंट मध्ये हीट प्रोड्यूस होणार आहे. सो ती हीट मी कुठं पास करणार, परत येस येस येस, तिला मी पास करणार बॉयलर कडे. कुठं पास करणार, बॉयलर कडे. बॉयलर मध्ये कोण आहे, वॉटर आहे. सो ड्यू टू दिस हाय हीट वॉटर काय होणार, बॉईल होणार. सो वॉटर बॉईल होणार तर त्याच्यामधून लार्ज अमाऊंट ऑफ स्टीम तयार होणार. मी त्या स्टीमला कुठं पास करणार, टर्बाईन वरती पास करणार. ठीक आहे, सो हाय व्हेलॉसिटी स्टीमला मी परत टर्बाईन वरती पास केलं. टर्बाईन वरती पास केल्यामुळे काय होणार, टर्बाईन्स रोटेट होणार. ठीक आहे, त्याच्यामुळे टर्बाईन्स रोटेट होणार, रोटेट होणार, रोटेट होणार. ओके, टर्बाईन रोटेट झाले की टर्बाईनला कोण कनेक्ट आहे, शाफ्ट. शाफ्टला कोण कनेक्ट आहे, जनरेटर. जनरेटर पासून काय होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणार. कसली एनर्जी मिळणार, इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणार. आणि या एनर्जीला मग पॉवर ट्रान्समिशन थ्रू आम्ही पास करू शकतो. ठीक आहे, डन. परत ज्या काही लो एनर्जी वाल्या स्टीम आहेत त्या कुठे येणार, येस ते येणार कंडेन्सर कडे. इथं कंडेन्सर आहे, बरोबर. लो एनर्जी वाल्या, काही लो एनर्जी वाल्या स्टीम ते येणार कंडेन्सर कडे. येस, कूलिंग टॉवर मधनं परत पाणी येणार, या स्टीमला थंड करणार, थंड पाणी इथं येणार आणि हे वॉर्म वॉटर परत कूलिंग टॉवर मध्ये जाणार. बरोबर. आता इथं जे स्टीमचं फॉर्मेशन वॉटर मध्ये झालंय ते पंप थ्रू मी परत कुठं पास करणार, बॉयलर कडे पास करणार. ठीक आहे, येस, इथं मी पंप ठेवणार आहे आणि या पंप थ्रू हे स्टीमचं वॉटर मध्ये फॉर्मेशन झालेलं जे वॉटर आहे, ठीक आहे, ते वॉटर मी या पंप थ्रू परत बॉयलर मध्ये पाठवलं. ठीक आहे, आता बॉयलर थ्रू रिएक्टर सुद्धा एक पंप कनेक्टेड असतो. ठीक आहे, बॉयलर थ्रू या रिएक्टर मध्ये सुद्धा एक पंप कनेक्टेड असतो. ठीक आहे, डन. म्हणजे काय होतं, ह्या बॉयलर मध्ये जर पाणी जास्त झालं तर तुम्ही ह्या रिएक्टर मध्ये त्याला सोडू शकता. ठीक आहे, कारण रिएक्टर मध्ये सुद्धा वॉटरची गरज आहे, बॉयलर मध्ये सुद्धा वॉटरची गरज आहे. ठीक आहे,
डन. सो समजलं तुम्हाला याच्यामध्ये काय काय होतंय. ठीक आहे, इथं न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन झाली, त्याच्यामुळं लार्ज अमाऊंट मध्ये हीट तयार झाली, ती हीट बॉयलर मध्ये पास केली, बॉयलर मध्ये पास केल्यामुळे बॉयलर मधलं पाणी गरम झालं, त्याच्यामधून हीट प्रोड्यूस झाली, स्टीम प्रोड्यूस झाली, ती स्टीम मी टर्बाइन वरती पास केली. सो ड्यू टू हाय व्हेलॉसिटी ऑफ स्टीम टर्बाइन्स रोटेट झाले, टर्बाइन रोटेट झाले, ते कनेक्टेड आहेत शाफ्ट सोबत, शाफ्ट कनेक्टेड आहे जनरेटर सोबत. सो जनरेटर काय करणार, त्या एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणार. सो जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी तयार झाली ती ट्रान्समिशन टॉवर थ्रू आपण पास करणार. बरोबर, डन. त्याच्यानंतर ज्या लो एनर्जी वाल्या स्टीम आहेत त्या कुठे आल्या, कंडेन्सर कडे, कुलिंग टॉवर मधनं पाणी आलं, त्यांनी या स्टीमला वॉटर मध्ये क्रिएट केलं. सो वॉटर या पंप थ्रू परत बॉयलर मध्ये, आणि बॉयलर थ्रू रिएक्टर सुद्धा एक पंप आहे बघा, हे कसा. ठीक आहे, येस, जो की बॉयलरचं पाणी परत रिएक्टर मध्ये पास करतो. क्लिअर आहे सगळ्यांना. येस, सो दिस इज युअर न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ठीक आहे, डन. सो सगळ्यांना समजलेला आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट कसं काम करतोय किंवा काय काय होतंय याच्यामध्ये. ठीक आहे, डन. आता पुढे जाऊ बाळांनो. नेक्स्ट आहे याचा फ्लो चार्ट. जसं तुम्ही थर्मल पॉवर प्लांटचा फ्लो चार्ट बघितला, तसा न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा सुद्धा फ्लो चार्ट आहे बघा. काय असणार पहिल्यांदा फ्लो चार्ट मध्ये, न्यूक्लिअर रिएक्टर फॉर न्यूक्लिअर फ्युजन. पहिल्यांदा आपल्याला न्यूक्लिअर रिएक्टर लागेल न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन होण्यासाठी, आणि ऍज फ्युएल म्हणून तुम्ही काय वापरलं, तुम्ही वापरलं युरॅनियम किंवा प्लुटोनियमला सुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, युरॅनियम किंवा प्लुटोनियम ह्या दोन्हीपैकी कुठलंही वापरा. सो आपण याच्यामध्ये वापरलं होतं युरॅनियम. ठीक आहे, येस. सो बघा काय केलं, पहिल्यांदा न्यूक्लिअर रिएक्टर, न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन झाली, सो त्याच्यामधून युरॅनियम, त्याच्यासाठी आपण ऍज अ फ्युएल युरॅनियम वापरला. त्याच्यानंतर सिस्टम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर. ठीक आहे, सो हीट पास झाली, मग काय झालं, स्टीम तयार झाली. सो स्टीम परत कुठे गेली, स्टीम टर्बाइन, नंतर जनरेटर, नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, आणि इथं काय असणार, सिस्टम फॉर कन्व्हर्जन ऑफ स्टीम बॅक टू वॉटर. स्टीमचं परत वॉटर मध्ये फॉर्मेशन करतोय ना आपण. सो इथं काय असणार, सिस्टम फॉर कन्व्हर्जन ऑफ अ स्टीम बॅक टू वॉटर. क्लिअर आहे. येस, क्लिअर आहे. परत एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन फ्लो चार्ट बघा. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट कशी होते. येस, सो पहिल्यांदा असते न्यूक्लिअर एनर्जी बाळांनो. ठीक आहे, कारण आपण पहिल्यांदा न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन करतोय, त्याच्यासाठी आपण युरॅनियम घेतलेला आहे. येस, सो पहिल्यांदा न्यूक्लिअर एनर्जीचं फॉर्मेशन हीट मध्ये झालं ना. सो परत थर्मल एनर्जी. ठीक आहे, थर्मल एनर्जी मधून परत कायनेटिक एनर्जी इन स्टीम, नंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन, आणि लास्ट बाळांनो इलेक्ट्रिक एनर्जी. ठीक आहे, सो क्लिअर आहे. न्यूक्लिअर एनर्जी, थर्मल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इन स्टीम, कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन, आणि लास्टला इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दीज आर दी फ्लो चार्ट्स ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. 2 मार्क्स साठी तुम्हाला फ्लो चार्ट काढा असा क्वेश्चन येतो. ठीक आहे, सो सगळ्यांना जमलं पाहिजे हे. डन. पुढे जाऊ बाळांनो, नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे, आता आपल्या इंडियामध्ये असणारे काही महत्वाचे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. ठीक आहे, येस, कुठं कुठं आहेत, तर आहे बाळांनो कुडनकुलम. ठीक आहे, कुठे आहे, तामिळनाडू मध्ये. येस, किती अमाऊंट मध्ये कपॅसिटी याची, 2000 मेगावॅट एवढी इलेक्ट्रिसिटी आपल्याला ते प्रोव्हाइड करून देतं. ठीक आहे, पुढं तारापूर कुठे, महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, किती एनर्जी देतं, 1400 मेगावॅट एवढी इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. परत नेक्स्ट बघा रावत भाटा. ठीक आहे, डन. हे कुठे आहे, राजस्थान मध्ये. याची कपॅसिटी किती आहे, 1180 मेगावॅट. ठीक आहे, पुढं कैगा. ठीक आहे, कुठे आहे, हे कर्नाटकामध्ये. याची कपॅसिटी किती आहे, 880 मेगावॅट. ठीक आहे, सो दीज आर द इम्पॉर्टंट न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स इन इंडिया. ठीक आहे, इंडिया मधले काही महत्वाचे पॉवर प्लांट्स आहेत हे, जे तुम्हाला न्यूक्लिअर एनर्जी थ्रू इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करून द्यायचं काम करतात. ठीक आहे, डन. चला पुढे जाऊ मग नेक्स्ट पॉइंट कडं. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम्स. आता या न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे काय प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, किंवा हा पॉवर प्लांट कसा आहे, याच्या थ्रू काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर पहिला प्रॉब्लेम बघा, द प्रोडक्ट्स आफ्टर द फ्युजन ऑफ न्यूक्लिअर फ्युएल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन होते आर ऑल्सो रेडिओ ऍक्टिव्ह. म्हणजे तुम्ही न्यूक्लिअर फ्युजन साठी जे न्यूक्लिअर फ्युएल म्हणून वापरताय ते न्यूक्लिअर फ्युएल कसं आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आहे ना. मी सांगितलं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट वापरतो आपण, जसं की युरॅनियम.
ठीक आहे. मग हा काय करतो, एमिट हार्मफुल रेडिएशन्स. सो जेव्हा न्यूक्लिअर फिजन रिएक्शन होते तेव्हा हा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट काय करतो, हार्मफुल रेडिएशन्स बाहेर टाकतो. बरोबर. येस. मग हे हार्मफुल रेडिएशन्स म्हणजेच काय आहे, न्यूक्लिअर वेस्ट आहे. कारण या हार्मफुल रेडिएशन्स पासून काय होऊ शकतं, येस, त्याच्यामुळं त्या रेडिएशन्समुळं ते रेडिएशन्स आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. आपले जेनेटिकली आपले जे काही जीन्स वगैरे बॉडी मधले ते पण डिस्ट्रॉय होऊ शकतात. ठीक आहे. असं. सो त्या वेस्टला आपण म्हणणार न्यूक्लिअर वेस्ट. ठीक आहे. येस. आणि हे जे काही न्यूक्लिअर वेस्ट आहे ह्याला हाऊ टू डिस्पोज द न्यूक्लिअर वेस्ट सेफली इज अ बिग चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट. ठीक आहे. मग ह्या न्यूक्लिअर वेस्टला कसं डिस्पोज करायचं, कारण याला तुम्ही असं बाहेर नाही फेकू शकत कुठं पण, कारण त्याच्यामधून रेडिएशन्स बाहेर पडतात आणि ते रेडिएशन्स आपल्या बॉडीवरती अफेक्ट करू शकतात. इट इज व्हेरी व्हेरी डेंजरस. ठीक आहे. त्यामुळं जेवढे काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतात त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जेवढं काही न्यूक्लिअर वेस्ट असतं त्याला कुठेच बाहेर टाकलं जात नाही. ठीक आहे. त्याला कुठं टाकतात, त्याला पर्टिक्युलर असं सिमेंट कॉन्क्रीटचं मोठं असं कंटेनर वगैरे असतं, त्या कंटेनर मध्ये त्याला ठेवतात, जेणेकरून त्याला हजारो वर्ष बाहेर नाही काढत. ठीक आहे. त्याला तिथंच ठेवतात न्यूक्लिअर वेस्ट सगळं, कारण ते जर बाहेर काढलं तर त्याच्यामधून रेडिएशन्स बाहेर पडतील. त्याच्यामुळं ते सगळं न्यूक्लिअर वेस्ट त्या कंटेनर मध्ये तसंच ठेवलं जातं हजारो वर्ष. ठीक आहे. मग ते रेडिएशन्स कुठेही लीक वगैरे होत नाहीत. ठीक आहे. सो हे बिग चॅलेंज आहे बाळांनो सायंटिस्ट साठी, की हे न्यूक्लिअर वेस्ट कुठंच बाहेर नाही पडलं पाहिजे. ठीक आहे. डन. हा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे. पुढं, अन ऍक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॅन बी व्हेरी फटल. इट इज व्हेरी डेंजरस. जर एखादा न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा चुकून काही ऍक्सिडेंट वगैरे झाला, ठीक आहे, तर खूप डेंजर. याच्यामध्ये बाळांनो अख्ख्या सिटीच्या सिटी, अख्खे देशच्या देश उद्ध्वस्त होऊ शकतात या रेडिएशन मुळे. अख्ख्या देशातले, अख्ख्या सिटीतले सगळे लोक मरू शकतात. ठीक आहे. अख्खे स्टेटचे स्टेट उद्ध्वस्त होऊ शकते. ठीक आहे. एवढी पॉवर असते त्याच्यामध्ये, कारण ते रेडिएशन्स एवढे डेंजर असतात की ते जर माणसाच्या शरीरामध्ये गेले तर ते डायरेक्ट माणूस मरतोच त्या रेडिएशन मुळे. ठीक आहे. एवढं ते अफेक्ट करतं बॉडीवरती. सो दिस इज बिकॉज द ऍक्सिडेंट मे रिझल्ट इन रिलीज ऑफ व्हेरी हार्मफुल रेडिएशन्स. ठीक आहे. याच्यामधून खूप हार्मफुल रेडिएशन्स बाहेर पडतात आणि त्या हार्मफुल रेडिएशन्स मुळे लोकांचा जीव जाऊ शकतो, लोक मरू शकतात, सिटीच्या सिटी डिस्ट्रॉय होऊ शकतात. एवढं डेंजरस ते आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जेवढा न्यूक्लिअर पॉवर प्लांट छान वाटतोय, जेवढा असं वाटतंय की तो छान इलेक्ट्रिसिटी वगैरे प्रोव्हाइड करून देतोय, तेवढाच बाळांनो तो फार डेंजरस सुद्धा आहे. ठीक आहे. त्यामुळे याला वापरणं खूप डेंजरस आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? येस. सो दीज आर द प्रॉब्लेम्स. ठीक आहे. सो तुम्हाला माहित असेल सगळ्यांना, ठीक आहे, न्यूक्लिअर डिझास्टर बद्दल. तर बाळांनो चर्नोबिल च्या तिथं, ठीक आहे, चर्नोबिल आय थिंक रशिया त्या साइडला. ठीक आहे. तर तिथं एक महत्वाचा डिझास्टर झाला होता. ठीक आहे. म्हणजे एक न्यूक्लिअर डिझास्टर झाला होता. ठीक आहे. जो की आहे चर्नोबिल. चर्नोबिल मध्ये एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट होता आणि तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट समथिंग काहीतरी कंडिशन्स मुळे, ते तुम्ही बघा नंतर, तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि त्या प्रॉब्लेम मुळे तो अख्खाच्या अख्खा पॉवर प्लांट काय झाला, थोडक्यात एक डिझास्टर झालं आणि तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट उडला अख्खाच्या अख्खा. एक रिएक्टरच पूर्ण, असे वेगळे वेगळे रिएक्टर असतात. ठीक आहे. तर त्या रिएक्टर थ्रू तो रिएक्टरच पूर्ण डिस्ट्रॉय झाला. त्याच्यामधून खूप रेडिएशन्स बाहेर पडले आणि अख्खेच्या अख्खे ते चर्नोबिल मध्ये जेवढी काही लोक वगैरे राहत होते त्या सगळ्यांना ते रेडिएशन्स त्यांच्या बॉडीमध्ये गेले. ते सगळे लोक मेले, तिथले डेड झाले. ठीक आहे. काही लोक तिथून सेफली गेले, पण सेफली गेले तरी त्यांच्यावरती रेडिएशनचा अफेक्ट झालेला. त्यामुळे पुढे जाऊन फ्युचरमध्ये त्यांना कॅन्सर्स वगैरे झाले, त्यांच्या जीन्स मध्ये प्रॉब्लेम आले. ठीक आहे. त्यांची येणारी जी काही नेक्स्ट जनरेशन आहे ती अपंग वगैरे जन्माला आली. ठीक आहे. कुणाचा हातच नाहीत, कुणाला पायच नाहीत. ठीक आहे. सो अजूनही चर्नोबिल मध्ये जी मुलं जन्माला येतात ती अपंग जन्माला येतात बाळांनो. ठीक आहे. सो त्याचं हे रिझन आहे. तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट अजून बंद आहे, अजून त्याला बंद करून ठेवलेला आहे, अजूनही तो ओपन नाहीये, पण त्याचे रेडिएशन्स अजूनही तिथं अफेक्ट करतायत. ठीक आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी डेंजरस. ठीक आहे. तुम्ही बघू शकता न्यूक्लिअर डिझास्टरचे काही फोटो दाखवलेत. दवाखान्यामध्ये त्या लोकांना ठेवायला सुद्धा जागा नव्हती, इतकं डेंजरस ती सिच्युएशन होती. ठीक आहे. तुम्हाला
याच्यावरती एक वेब सिरीज पण आहे चेर्नोबिल नावाची, ठीक आहे, ती तुम्ही बघू शकता, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या कंडिशन्स वगैरे बघायला मिळतील, ठीक आहे. डन. सो हे असं पद्धतीनं न्यूक्लिअर डिझास्टर होतं आणि त्यावेळेस बाळांनो हे बघा, ही अशी लार्ज अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिसिटी एनर्जी याच्यामधून बाहेर पडते, लार्ज अमाऊंट मध्ये एनर्जी बाहेर पडते, ठीक आहे. आणि असा मोठा धमाका होतो ना की सगळं पार उडूनच जातं त्याच्यामध्ये, ते अणुबॉम्ब वगैरे जे तुम्ही बघता ना, येस तशा टाइप मध्ये. डन. सो न्यूक्लिअर डिझास्टर, सगळ्यांना न्यूक्लिअर पॉवर प्लांट क्लिअर आहे? येस, समजलाय सगळ्यांना न्यूक्लिअर पॉवर प्लांट? येस मॅम, आम्हाला न्यूक्लिअर पॉवर प्लांट समजलाय, ठीक आहे, ओके. चला मग जाऊ नेक्स्ट पॉवर प्लांट कडे बाळांनो. आपला नेक्स्ट पॉवर प्लांट आहे जो की आहे न्यूक्लिअर गॅस पॉवर प्लांट, ठीक आहे. येस, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो त्याला की नॅचरल गॅस पॉवर प्लांट, ठीक आहे. न्यूक्लिअर नाही, न्यूक्लिअर झालाय आपला पाठीमाग, ठीक आहे. सो दिस इज अ नॅचरल गॅस पॉवर प्लांट. म्हणजे काय, या पॉवर प्लांट मध्ये आपण नॅचरल गॅसेस यूज करणार आहे, ठीक आहे, आणि त्याच्या थ्रू आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे. सो बघूया मग कसं आपण नॅचरल गॅस थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. बघा, तर इथं एक डायग्राम दिसते तुम्हाला, ठीक आहे. डन. आता काय करणार आहे तुम्ही बघा, सगळ्यात अगोदर सगळ्यात समोर काय असतं, सगळ्यात समोर असतं हा कॉम्प्रेसर. याला काय म्हणूया आपण, कॉम्प्रेसर. काय म्हणूया, कॉम्प्रेसर. हा कॉम्प्रेसर काय करतो बघा, हा कॉम्प्रेसर कंबशन चेंबर, ओके, फ्युएल, गॅस टर्बाइन, ठीक आहे. तर हा आहे तुमचा कंबशन चेंबर, ठीक आहे. हा कंबशन चेंबर काय करतो, तर आतमध्ये एअरला ओढून घेतो, एअरला प्रेशराईज करतो आतमध्ये, ठीक आहे. आणि आतमध्ये घेऊन ह्या एअरला कुठं पाठवतो, एअरला पाठवतो कंबशन चेंबर मध्ये, ठीक आहे. बघा काय सांगितलं मी की इथे एक कॉम्प्रेसर, ह्या कॉम्प्रेसरचं काय काम असतं, एअरला आतमध्ये ओढून घ्यायचं काम, एअरला प्रेशराईज करायचं काम, ठीक आहे. सो हा कॉम्प्रेसर एअरला आतमध्ये ओढून घेतो आणि या एअरला कुठं पाठवतो, कंबशन चेंबर मध्ये पाठवतो, ठीक आहे. कंबशन चेंबर मध्ये आपण वरून पास करतो नॅचरल गॅस. काय पास करतो, नॅचरल गॅस. नॅचरल गॅस कुठले कुठले असतात रे, इथेन, हा ना, मिथेन, अजून ब्युटेन, ठीक आहे. हे तुमचे नॅचरल गॅसेस आहेत. ह्या नॅचरल गॅसला आपण काय करणार, त्या कंबशन चेंबर मध्ये पास करणार. म्हणजे ऑलरेडी कॉम्प्रेसरनी एअर घेतलेला तो एअर कंबशन चेंबर मध्ये आहे आणि वरून आपण काय केलं, नॅचरल गॅस पण पास केला त्या कंबशन चेंबर मध्ये. मग जेव्हा एअर आणि नॅचरल गॅस एकत्र येतात तेव्हा तिथे एक स्फोट होतो, धाट, ठीक आहे. असा एक तिथं स्फोट होतो आणि तिथून लार्ज अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडते, ठीक आहे. एक स्फोट होतो आणि तिथं लार्ज अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडते. मग ती जी काही हीट आहे त्या हीटला आपण कुठं पास करणार, या गॅस टर्बाइन वरती पास करणार, ठीक आहे. ती हीट पास करणार टर्बाइन वरती. सो ड्यू टू दिस हीट टर्बाइन्स काय करणार, रोटेट करणार. टर्बाइन परत कुणाशी कनेक्टेड, शाफ्ट, शाफ्ट परत कुणाशी कनेक्टेड, जनरेटर, जनरेटर थ्रू काय होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होणार. लक्षात आलं. आणि जेव्हा इथं एक स्फोट होतो, एक धमाका होतो, त्यावेळेस त्याच्यामधून काही गॅसेस वगैरे पण तिथं तयार होतात. तर ते गॅसेस रिलीज करण्यासाठी इथे एक आउटलेट असतं, ठीक आहे. इथे एक आउटलेट असतं, त्या आउटलेट थ्रू इमिशन ऑफ हॉट गॅसेस, ठीक आहे, जे काही वेस्ट गॅसेस आहेत, ठीक आहे, त्या गॅसेसची गरज नाहीये, असे गॅसेस तिथून बाहेर पडतात, ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. पहिल्यांदा काय होतं आपल्याकडं, कॉम्प्रेसर, कॉम्प्रेसरनी काय केलं, एअरला आतमध्ये ओढून घेतलं आणि एअरला कुठं पाठवलं, कंबशन चेंबर मध्ये. सो एअर आला कंबशन चेंबर मध्ये, कंबशन चेंबर मध्ये एअर आला की वरून आपण नॅचरल गॅस पास केला. सो नॅचरल गॅस आणि एअर, ठीक आहे, यांच्यामध्ये काय झालं, यांच्यामध्ये काहीतरी रिएक्शन होते आणि एक मोठा स्फोट होतो, थोडासा धमाका होतो आणि त्याच्यामधून लार्ज अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडते. ती हीट आपण कुठं पास केली, टर्बाइन वरती पास केली. त्याच्यामुळे टर्बाइन्स काय झाले, रोटेट झाले. टर्बाइन परत कुणाला कनेक्ट आहे, शाफ्टला कनेक्ट आहे. शाफ्ट परत कुणाला कनेक्ट आहे, जनरेटरला कनेक्ट आहे. आणि मग आपल्याला काय झालं, तर इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली, ठीक आहे. मग जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणार त्याला आपण परत ट्रान्समिशन टॉवर थ्रू पास करणार. क्लिअर आहे. येस, की हा नॅचरल गॅस पॉवर प्लांट जो आहे तो कसा काम करतोय, ठीक आहे. येस, याचं काम तर आम्हाला कळालंय, ठीक आहे. पुढे बघा, आता याच्यामध्ये होतं काय किंवा याचा फ्लो चार्ट काय आहे, ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण काय घेतलं सांगा,
कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर. ठीक आहे, एअर आपण पहिल्यांदा कॉम्प्रेसर घेतला एअरला प्रेशराइज करण्यासाठी. ठीक आहे, मग एअर कुठं पाठवलं आणि नॅचरल गॅस कुठं आले दोन्ही? कंबशन चेंबर मध्ये. बरोबर, कंबशन चेंबर मधून आपण काय केलं? नॅचरल गॅस पास केला ना वरती. ठीक आहे, कंबशन चेंबर मध्ये आपण नॅचरल गॅस पास केला आणि इकडून एअर पण आलेला. परत गॅस टर्बाईन, परत जनरेटर, परत इलेक्ट्रिकल एनर्जी. बरोबर, गॅस टर्बाईन, जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी. डन. पुढं हे झालं बाळांनो फ्लो चार्ट. आता एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा फ्लो चार्ट. सगळ्यात अगोदर आपल्याकडे कुठली एनर्जी असणार? सगळ्यात अगोदर आपल्याकडे असणार केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस, कारण आपण नॅचरल गॅस वापरलाय. सो नॅचरल गॅस कडे कुठली एनर्जी आहे? केमिकल एनर्जी आहे. नंतर काय झालं? कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू कंबशन ऑफ नॅचरल गॅस. ठीक आहे, इथं थर्मल एनर्जी पण असणार आहे आणि कायनेटिक एनर्जी पण असणार आहे गॅस थ्रू. ठीक आहे, नंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि लास्टला परत इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, इथं तुम्ही थर्मल एनर्जी पण म्हणू शकता. ठीक आहे, इथं थर्मल एनर्जी पण म्हणू शकतो कारण इथं हीट पण तयार होतीये. ठीक आहे, सो केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस, नंतर थर्मल एनर्जी, नंतर कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू कंबशन ऑफ नॅचरल गॅस किंवा ह्याला अगोदर घ्या. ठीक आहे, नंतर थर्मल एनर्जी, नंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. क्लिअर आहे? सो जर तुम्हाला फ्लो चार्ट काढायला सांगितला तर जमेल का सगळ्यांना? येस मॅम, जमेल आम्हाला. चला मग पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, सम नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट्स अँड देअर कपॅसिटी. ठीक आहे, आता नॅचरल गॅस पॉवर प्लांट कुठले कुठले आहेत मग ते बघायचे आपल्याला. इंडियामधले काही मेजर नॅचरल गॅस पॉवर प्लांट्स. ठीक आहे, सो पहिला आहे समरकोटा. कुठे आहे? आंध्र प्रदेश मध्ये. किती याची कपॅसिटी? 2620 मेगावॅट. ठीक आहे, परत नेक्स्ट आहे अंजनवेल. कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. याची कपॅसिटी किती आहे? 2220 मेगावॅट. पुढे बावन्ना. ठीक आहे, कुठे आहे? दिल्ली. पुढे याची कपॅसिटी 1500 मेगावॅट. परत कोंडापल्ली. नावं तर खूप मस्त मस्त आहेत ना, लक्षात राहतील ना तुमच्या? येस, सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोंडापल्ली कुठे आहे? आंध्र प्रदेश मध्ये. ठीक आहे, याची कपॅसिटी किती आहे? 1466 मेगावॅट. ठीक आहे, येस. सो दीज आर दी सम नॅचरल पॉवर प्लांट्स इन आवर इंडिया. ठीक आहे, आणि त्याची कपॅसिटी वगैरे तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, सो क्लिअर आहे सगळ्यांना नॅचरल गॅस पॉवर प्लांट? ठीक आहे, येस मॅम, क्लिअर आहे. चला पुढे जाऊ मग. ओके, नेक्स्ट पॉवर प्लांट आहे बाळांनो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. कुठला पॉवर प्लांट? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. म्हणजे हायड्रो म्हणजे काय? वॉटर. ठीक आहे, तर आपल्याला वॉटर पासून काय करायचं? इलेक्ट्रिसिटी तयार करायची. ठीक आहे, कारण आपल्या अर्थवरती खूप सारं वॉटर आहे, मग आपण इझिली वॉटर पासून इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. हा ना? येस. सो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता बघा याच्यामध्ये काय काय दिसतंय. तर मला इथं पहिल्यांदा वॉटर आहे. कुठं वॉटर आहे? हे रिझर्वॉयर मध्ये पहिल्यांदा वॉटर असतं. वॉटर कुठं असतं? पहिल्यांदा रिझर्वॉयर मध्ये. म्हणजे वॉटर पहिल्यांदा शांत स्टेबल असतं, त्यांच्याकडे पोटेन्शियल एनर्जी असते, रिझर्वॉयर मध्ये असतं. ठीक आहे, नंतर इथं खूप सारे असे गेट्स असतात बाळांनो. गेट 1, गेट 2, गेट 3. हे झालं धरण तुमचं. ठीक आहे, जिकडून पाणी ते पलीकडून पास होतं. पण इथं बघा, इथं काय आहे? इथं असे गेट्स असतात, स्लुईस गेट्स. याला कसले गेट म्हणायचं? स्लुईस गेट्स. ठीक आहे, डन. आता आपण जो काही मिडलचा गेट आहे, मिडलचा गेट म्हणजे तुम्हाला बी दिसतोय. ठीक आहे, ह्या मिडलच्या गेटला आपण ओपन करणार आहे. आता मिडलच्या गेटला आपण ओपन केलं तर काय होणार रे? पाणी फ्लो व्हायला स्टार्ट होणार. ठीक आहे, डन. सो मी ए बी सी असे इथं 3 गेट आहेत. या 3 गेट मधला मी बी गेट ओपन केला. गेट ओपन केला. ओके, गेट ओपन केलं की याच्यामधून पाणी फ्लो व्हायला चालू होतं. ह्या पाण्याच्या फ्लोला म्हणायचं पेनस्टॉक. काय म्हणायचं? फ्लो ऑफ वॉटर. त्याला काय म्हणणार तुम्ही? पेनस्टॉक. ठीक आहे, डन. आता हा पाण्याचा फ्लो, ह्याचा फ्लो खूप फास्ट असतो बाळांनो, खूप हाय व्हेलॉसिटी मध्ये हे पाणी फ्लो करत आहे. ठीक आहे, डन. इथं असतं बाळांनो टर्बाईन्स. इथं खाली टर्बाईन बसवलेले असतात. ठीक आहे, जेव्हा हे वॉटर हाय व्हेलॉसिटी मध्ये येतं तेव्हा हाय व्हेलॉसिटीमुळं हे टर्बाईन्स, हे वॉटरच्या हाय व्हेलॉसिटीमुळं हे टर्बाईन्स रोटेट करतात. ठीक आहे, वॉटरच्या हाय व्हेलॉसिटीमुळं हे टर्बाईन्स रोटेट करतात. आता हे टर्बाईन्स परत कुणाला कनेक्ट आहेत? हे कनेक्ट आहेत परत शाफ्टला. बरोबर, शाफ्ट कुणाला कनेक्टेड आहेत?
परत जनरेटरला कनेक्ट आहेत. जनरेटर काय करणार, याचं कन्व्हर्जन करणार इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, ठीक आहे. आणि इलेक्ट्रिकल एनर्जी थ्रू इथं म्हणजे जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होणार ती पॉवर ट्रान्समिशन थ्रू तुम्ही पास करणार. क्लिअर आहे सगळ्यांना, ठीक आहे. सो पहिल्यांदा वॉटर होतं इथं रिझर्वायर मध्ये, ठीक आहे. सो इथं आहेत सुलेस गेट्स, ठीक आहे. सो रिझर्वायर मधून सुलेस गेट थ्रू पाणी फ्लो झालं, सुलेस गेट ओपन केला तर वॉटर फ्लो झालं. वॉटरची व्हेलॉसिटी हाय आहे. सो ह्या वॉटरच्या फ्लोला मी म्हणणार आहे पेनस्टॉक, ठीक आहे. सो हा वॉटरचा फ्लो कुठे गेला, गेला या टर्बाईन वरती. सो ड्यू टू हाय व्हेलॉसिटी ऑफ वॉटर काय झालं, टर्बाईन्स रोटेट झाले, बरोबर. सो टर्बाईन्स रोटेट झाले तर टर्बाईन्स कुणाला कनेक्टेड, शाफ्टला, शाफ्ट कनेक्टेड आहे जनरेटरला. जनरेटर काय करणार मग, याचं कन्व्हर्जन करणार इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचं जे काही तयार होणार ती जाणार या टॉवर ट्रान्समिशन थ्रू पास होणार. क्लिअर आहे सगळ्यांना कशा पद्धतीनं हा हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट काम करतोय. ओके मॅम, समजलंय आम्हाला, ठीक आहे. चला पुढे जाऊ. मग याचा आहे बाळांनो परत फ्लो चार्ट, ठीक आहे. परत याचा एनर्जी ट्रान्सफर, इथं फ्लो चार्ट दिलाय आणि वरती एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन दिलाय, ठीक आहे. सो पहिल्यांदा काय असणार रे, पहिल्यांदा असणार वॉटर रिझर्वायर ऍट पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे. वॉटर पहिल्यांदा रिझर्वायर मध्ये आहे, ठीक आहे. सो त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी असणार. नंतर वॉटर टर्बाईन, वॉटर परत कुठे गेलं, वॉटर टर्बाईन वरती. नंतर जनरेटर आणि नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी, ठीक आहे. क्लिअर आहे. सो वॉटर रिझर्वायर विथ पोटेन्शियल एनर्जी, देन वॉटर टर्बाईन, देन जनरेटर, देन इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बघा सगळ्यात अगोदर वॉटरकडे असणार पोटेन्शियल एनर्जी, नंतर वॉटर काय होणार, फ्लो व्हायला स्टार्ट करणार. सो त्याच्याकडे येणार कायनेटिक एनर्जी, नंतर कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर, ठीक आहे. नंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन, कारण टर्बाईन पण परत काय करणार आहेत, रोटेट करणार आहेत. आणि लास्टला इलेक्ट्रिकल एनर्जी. क्लिअर आहे. सो सगळ्यात अगोदर काय होतं आपल्याकडे, पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर, नंतर कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर, नंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि लास्टला इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दीज आर दी टू फ्लो चार्ट्स बेस्ड ऑन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, ठीक आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट दिलाय तुम्हाला सम मेजर हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स इन इंडिया अँड देअर कपॅसिटी, ठीक आहे. इंडिया मधले काही पॉवर प्लांट्स दिलेले आहेत तुम्हाला, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स कुठले कुठले आहेत बघा. पहिलं तेहारी, कुठे आहे, उत्तराखंड मध्ये. याची कपॅसिटी किती आहे, 2400 मेगावॅट. परत बघा कोयना, कोयना आहे महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. याची कपॅसिटी किती आहे, 1960 मेगावॅट, ठीक आहे. नंतर श्रीशैलम कुठे आहे, आंध्र प्रदेश मध्ये. याची कपॅसिटी किती आहे, 1670 मेगावॅट, ठीक आहे. नंतर नाथप्पा झकरी, ठीक आहे. येस कुठे आहे, हिमाचल प्रदेश मध्ये, 1500 मेगावॅट, ठीक आहे. सो दीज आर दी सम हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स इन इंडिया, ठीक आहे. इंडिया मधले काही हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट थे. चलो जाते हैं आगे के पॉइंट पे. एंड द नेक्स्ट पॉइंट इज, बघा पुढचा पॉइंट काय दिलाय तुम्हाला, ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला दिलाय हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे तुम्हाला काही ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत आणि काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, ठीक आहे. प्रॉब्लेम्स अँड ऍडव्हान्टेजेस बघा. आता याचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत सांगा. पहिली गोष्ट की याच्या थ्रू कुठलंच पोल्युशन होणार नाहीये, ठीक आहे. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट वॉटर थ्रू इलेक्ट्रिसिटी बनवतोय ना आपण, याच्यामध्ये पोल्युशन व्हायचा काही संबंधच नाही, बरोबर. सो फर्स्ट पॉइंट, देयर इज नो फ्युएल इन बर्न, कुठलंच फ्युएल वगैरे इथं बर्न होत नाहीये. त्याच्यामुळं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन देयर इज नो पोल्युशन रिझल्टिंग फ्रॉम कंबशन ऑफ फ्युएल, ठीक आहे. इथं कुठल्याही टाईपचं कंबशन, कुठल्याही टाईपचं फ्युएल, कुठल्याही टाईपचं पोल्युशन इथं होणार नाहीये. पुढे बघा. सेकंड, इफ देयर इज अ सफिशियंट वॉटर स्टोरेज इन डॅम it is possible to generate electricity as and when necessary, ठीक आहे. जर आपल्या पर्टिक्युलर डॅम मध्ये जर पर्टिक्युलर पाणी असेल, सफिशियंट अमाऊंट मध्ये वॉटर असेल, तर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करायला अजून दुसरं काय लागतच नाही, एवढंच लागतं, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकता, ठीक आहे. पुढं नेक्स्ट काय दिलंय बघा. वॉटर रिझर्वायर इज युज्ड फॉर power generation. It can be replenished during rainy season leading to uninterrupted power generation, ठीक आहे. म्हणजे काय होणार रे, पाऊस पडला की ऑलरेडी त्या डॅम मध्ये पाणी येणार, ठीक आहे.
म्हणजे तो डॅम परत भरणार, मग तुम्ही परत ते पाणी वापरू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पाण्याची काही कमतरताच नाहीये. ठीक आहे, म्हणजे विदाउट एनी इंटरप्ट तुमच्या जे काही हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे त्याला पाणी मिळत राहणार आहे. ठीक आहे, डन. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस. ठीक आहे, पुढे बघा प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता याचे प्रॉब्लेम्स काय काय आहेत. ठीक आहे, तर काय होणार, आपण वॉटरला स्टॉप करून ठेवतोय ना पाठीमागं रिझर्वायर मध्ये. ठीक आहे, मग रिझर्वायर मध्ये जर तुम्ही वॉटरला स्टॉप करून ठेवत असाल तर पाणी जे आहे, वॉटर जे आहे ते बॅक साईडला जास्त वाढत 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 जाईल. बरोबर, बॅक साईडला काय होईल, वॉटर वाढत 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 जाईल. मग आता बॅक साईडला जर वॉटर वाढत गेलं तर बॅक साईडला जे काही विलेजेस आहेत, जे काही लोकांची घरं आहेत, गावं आहेत, शेती आहे, हे सगळं पाण्याखाली जाण्याचे चान्सेस येतं. बरोबर, जर बॅक साईडला पाणी वाढत 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 गेलं तर बॅक साईडला जे काही राहणारी लोक आहेत, म्हणजे त्या डॅमच्या आजूबाजूला राहणारे, त्यांची घरं, त्यांची शेती हे पाण्याखाली जाऊ शकते. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, सो द बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ वॉटर इन डॅम मे सबमर्ज विलेजेस और टाउन्स इन दॅट एरिया. सो दिस लीड्स टू द प्रॉब्लेम्स ऑफ rehabilitation of the displaced population. Moreover, this can also submerge forest as well as fertile land. ठीक आहे, सो त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, तिथल्या लोकांना नवीन घरं बांधून द्यावी लागतील. ठीक आहे, सो दॅट इज अ रिहॅबिलायझेशन तुम्हाला तिथं करावं लागेल. ठीक आहे, डन. त्या लोकांना नवीन घरं वगैरे बांधून द्यावी लागतील जर त्यांची घरं पाण्याखाली जाणार असतील तर. ठीक आहे, त्याच्यानंतर तिथं जी काही सॉइल आहे, जी काही शेती वगैरे आहे, तर तिथं जी काही लँड आहे त्याची फर्टिलिटी काय होईल, कमी होऊन जाईल. ठीक आहे, लँडची फर्टिलिटी कमी होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर द ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर मे हॅव टू ऍडवर्स इफेक्ट ऑन द लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. ठीक आहे, त्याच्यामुळं याच्यावरती काय होईल बघा, त्याचा ऍडवर्स इफेक्ट होईल. जे काही ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर हॅव अ ऍडवर्स इफेक्ट ऑन द लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. ठीक आहे, म्हणजे त्या डॅम मध्ये, त्या रिव्हर मध्ये जे काही ऍक्वेटिक अॅनिमल्स वगैरे आहेत किंवा जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वगैरे आहेत तर त्यांच्यावरती याचा ऍडवर्स इफेक्ट होऊ शकतो थोडाफार. ठीक आहे, डन. सो दीज आर द प्रॉब्लेम्स. ठीक आहे, की सॉइलची फर्टिलिटी कमी होऊन जाईल. ठीक आहे, जे काही फॉरेस्ट वगैरे बाजूला जे काही शेती वगैरे ती पाण्याखाली जाऊ शकते, लोकांची घरं पाण्याखाली जाऊ शकतात, मग त्यांना नवीन घरं वगैरे आपल्याला दुसरीकडे बांधून द्यावी लागतील. ठीक आहे, त्याच्यानंतर याचा जे काही रिव्हर मध्ये असणारे ऍक्वेटिक अॅनिमल्स आहेत त्याच्यावरती ऍडवर्स इफेक्ट होऊ शकतो. ठीक आहे, येस. सो हे प्रॉब्लेम्स आहेत हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे. क्लिअर आहे? येस. सो डन. चला, सगळ्यांना हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट क्लिअर आहे. सो पुढचा आपला पॉवर प्लांट आहे बाळांनो, नेक्स्ट आहे जो की आहे विंड एनर्जी पॉवर प्लांट. ठीक आहे, विंड एनर्जी पॉवर प्लांट सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी लहानपणापासून विंड मिल्स बघितलेल्या आहेत. येस, आता ह्या विंड मिल्स मध्ये काय असतं किंवा कशा पद्धतीने हा वर्क करतो. ठीक आहे, सो बघा, जनरली तुम्ही विंड मिल्स कुठं बघता, जनरली त्या उंचावरती असतात आणि दुसरी गोष्ट जिथं समुद्र वगैरे आहे अशा ठिकाणी या विंड मिल्स असतात. ठीक आहे, कारण समुद्रापाशी विंड्स वगैरे जे काही वारं वगैरे आहे ते खूप जास्त असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे या विंड मिल्स फिरण्यासाठी, यांचे ब्लेड्स फिरण्यासाठी जास्तीत जास्त मदत होऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे या ज्या काही विंड मिल्स आहेत त्या तिथं असतात जनरली समुद्रापाशी. ठीक आहे, जनरली उंचावरती, डोंगरावरती ह्या विंड मिल्स असतात. बरोबर, डन. आता सगळ्यात अगोदर समोर काय असतं रे बाळांनो, समोर असतात ब्लेड्स. ठीक आहे, म्हणजे विंड मुळे त्या ब्लेड्स काय होणार आहेत, रोटेट होणार आहेत. विंड मुळे त्या ब्लेड्स फिरणार आहेत. बरोबर, सो सगळ्यात अगोदर काय असतं, ब्लेड्स असतात. ठीक आहे, त्याच्यावरती विंड म्हणजे वारं, जोराचं वारं आलं की त्या ब्लेड्स काय करतात, रोटेट करतात. ठीक आहे, आता त्या ब्लेडला पाठीमागं कोण कनेक्ट आहे, शाफ्ट कनेक्टेड आहे. ठीक आहे, त्या ब्लेडला पाठीमागं कोण कनेक्टेड असतं, शाफ्ट कनेक्टेड असतं. शाफ्टला कनेक्टेड असतो गिअर बॉक्स. कोण असतं, गिअर बॉक्स. आता या गिअर बॉक्सचं काय काम आहे बाळांनो, तर खूप वेळा हे जे काही ब्लेड्स असतात हे ब्लेड्स मॅक्सिमम म्हणजे फास्ट फिरत नाहीत किंवा हाय व्हेलॉसिटी मध्ये फिरत नाहीत. का, कारण प्रत्येक वेळेस वारं खूप जास्त असेल असं नाहीये ना. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे ब्लेड्स असतील हे ब्लेड्स फिरणार नाहीयेत. ठीक आहे, जेवढ्या अमाऊंट मध्ये, जेवढ्या व्हेलॉसिटी मध्ये त्यांनी फिरायला पाहिजे तेवढं ते फिरणार नाहीयेत. मग तेवढं जर ते फिरणार नसतील, ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, याला गिअर बॉक्स थ्रू याला आपण
काय करणार आहे, या ब्लेड्सला गिअर बॉक्स थ्रू आपण रोटेट करणार आहे. ठीक आहे. सो गिअर बॉक्स काय करणार आहे, ह्या ब्लेड्सला रोटेट करायला मदत करणार आहे. गिअर बॉक्स मुळे हे ब्लेड्स जे आहेत ते फास्ट मूव्ह होतील, रोटेट करतील. ठीक आहे. परत इथं शाफ्ट, ठीक आहे, आणि लास्टला मग जनरेटर, आणि मग जनरेटर थ्रू काय होणार बाळांनो, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये फॉर्मेशन होणार. ठीक आहे. येस. सो बघा, पहिला ब्लेड, ठीक आहे, हे ब्लेड ऍक्च्युअली विंड मुळे फिरणारच आहेत, पण जर विंड नसेल म्हणजे खूप लार्ज अमाऊंट मध्ये वारा वगैरे नसेल तर ते ब्लेड्स एवढे फास्टली रोटेट नाही करणार. ठीक आहे. म्हणून आपण गिअर बॉक्स यूज केलाय, त्या गिअर बॉक्स मुळे हे ब्लेड्स काय होतील बाळांनो, फास्टली रोटेट करतील. ठीक आहे. नंतर शाफ्ट बाळांनो, शाफ्टला कनेक्टेड आहे जनरेटर. ठीक आहे. आणि जनरेटर थ्रू काय मिळणार आपल्याला, इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणार. ठीक आहे. आणि इथं खाली सपोर्ट असतो. ठीक आहे. हे विंडमिल जर आपल्याला असं उभा करायचं असेल तर त्याला काहीतरी सपोर्ट पण लागेल ना खाली, सो इथं खाली सपोर्ट आहे. ठीक आहे. डन. सो समजलं काय काय होतं याच्यामध्ये विंड एनर्जी पॉवर प्लांट मध्ये. येस मॅम, समजलंय आम्हाला. ठीक आहे. आता खूप डिफरंट टाईपचे विंड मिल्स आहेत बाळांनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही जे मेजरली मोठे विंड मिल्स वगैरे आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. ठीक आहे. येस, बघा, ऑफशोर विंड टर्बाइन. ठीक आहे. किती लांब आहे बघा, हे याची 100 मीटर एवढी ब्लेड लेंथ आहे. ठीक आहे. याची कपॅसिटी किती आहे तर 7000 किलोवॅट एवढी इलेक्ट्रिकल एनर्जी ते बनवत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ब्लेड लेंथ, हा इथं तुम्हाला काहीतरी अजून एक दिसतंय. ठीक आहे. येस, हे 2 किलो. म्हणजे ना जनरली तुमचे जे काही विंड मिल्स आहेत, ठीक आहे, ते विंड मिल्स बाळांनो जनरली 1 किलोवॅट पासून ते 7 मेगावॅट, ठीक आहे, एवढ्या रेंज पर्यंत इलेक्ट्रिकल एनर्जी बनवतात. ठीक आहे. 1 किलोवॅट टू 7 मेगावॅट पर्यंत. क्लिअर आहे. डन. सो सगळ्यात मोठा विंडमिल कुठला आहे तर आपला आयफेल टॉवर माहिती ना, तर आयफेल टॉवरच्या जवळ तेवढाच एक विंडमिल आहे. त्याला आपण आयफेल विंड टर्बाइन असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. तर तो सगळ्यात मोठा विंडमिल आहे, आयफेल विंड टर्बाइन. ठीक आहे. सगळ्यात मोठा आहे. त्याची लेंथ जवळजवळ, हाईट जवळजवळ आयफेल टॉवर एवढी आहे. ठीक आहे. तर तो सगळ्यात मोठा विंडमिल आहे वेळानो, तो सगळ्यात जास्त आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करून देतो. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला विंड एनर्जी थ्रू इलेक्ट्रिसिटी मिळवायची असेल तर जवळजवळ 1 किलोवॅट आर टू 7 मेगावॅट एवढी इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये आपल्याला मिळते. ठीक आहे. डन. पुढे बघा, नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे याचा फ्लो चार्ट. ठीक आहे. विंड एनर्जीचा फ्लो चार्ट. ठीक आहे. बघा काय काय आहे. विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी. ठीक आहे. पहिल्यांदा काय लागणार आपल्याला, रिक्वायर्ड व्हेलॉसिटी मध्ये विंड लागणार, बरोबर. नंतर काय होणार, विंड टर्बाइन विथ लार्ज फिन्स. ठीक आहे. विंड टर्बाइन विथ लार्ज फिन्स, नंतर जनरेटर, नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर ब्लेडला आपल्याला विंड एनर्जी लागणार, त्या विंड एनर्जी मुळे ब्लेड्स फिरणार, नंतर विंड टर्बाइन विथ लार्ज फिन्स. ठीक आहे. नंतर जनरेटर, आणि लास्टला काय होणार आपल्याला, इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणार, बरोबर. हा झाला म्हणा नॉर्मल फ्लो चार्ट. आता एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनच्या फ्लो चार्ट मध्ये काय काय आहे, कायनेटिक एनर्जी इन विंड फ्लो मध्ये आहेत ना. ठीक आहे. सो तिथे कुठली एनर्जी असणार, कायनेटिक एनर्जी असणार. ठीक आहे. नंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन. ठीक आहे. टर्बाइन कडे परत कायनेटिक एनर्जी, टर्बाइन रोटेट होणार आहेत, सो परत त्यांच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे. आणि लास्टला इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. लास्टला कुठली एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दीज आर दी 2 फ्लो चार्ट्स ऑफ अ विंड एनर्जी पॉवर प्लांट. क्लिअर आहे सगळ्यांना विंड एनर्जी पॉवर प्लांट. येस. ओके. याचे फ्लो चार्ट समजलेले आहेत. एकदम सोपा वाला आहे बघा, काही अवघड नाही याच्यामध्ये. ठीक आहे. डन. चला पुढे, मला वाटतं या चॅप्टर मधला आपला हा शेवटचे 2 पॉवर प्लांट आहेत. ठीक आहे. एक सोलार फोटोवोल्टाइक सेल आणि दुसरा सोलार थर्मल पॉवर प्लांट. ठीक आहे. सो सोलार एनर्जी माहिती आहे सगळ्यांना. येस मॅम, माहिती आहे. ठीक आहे. सन पासून जे काही रेडिएशन्स येतात त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी बनवली जाते, सोलार एनर्जी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आता सोलार बाईक्स वगैरे पण आलेले आहेत, उन्हात ठेवायची ती बाईक, रेडिएशन मुळे ऑटोमॅटिकली चार्ज होते आणि आपण त्याला युज करू शकतो. ठीक आहे. किंवा तुम्ही बघता आपल्या घरावरती वगैरे सोलार पॅनल्स असतात. ठीक आहे. सनचे रेडिएशन त्याच्यावरती पडतात आणि ते डायरेक्ट त्याचं आपल्याला हॉट वॉटर मिळतं.
ठीक आहे, म्हणजे गरम पाणी मिळतं आपल्याला त्या सोलार एनर्जी थ्रू, इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि मग आपल्याला हॉट वॉटर मिळतं. ठीक आहे, डन. तसं आपल्याला सोलार एनर्जी मध्ये आपल्याला दोन पॉइंट बघायचे. एक सोलार फोटोवोल्टाईक सेल. पहिला कुठला आहे? सोलार फोटोवोल्टाईक सेल. आता फोटोचं मिनिंग काय असतो? लाईट, बरोबर. फोटोवोल्टाईक सेल तर जनरली तुम्ही बघता बघा, सोलार पॅनल्स असतात प्रत्येकाच्या घरावरती, पण तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, किंवा असे मोठे मोठे प्रोजेक्ट पण असतात ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल म्हणजे सोलार थ्रू इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करतो. ठीक आहे, सो हे अशा पद्धतीचे पॅनल्स असतात. हे तुम्हाला इथं दिसत आहेत बघा. ठीक आहे, हे अशा पद्धतीचे सोलार पॅनल्स असतात. आता हे सोलार पॅनल्स कशापासून बनलेले असतात? हे बनलेले असतात सिलिकॉन पासून. कशापासून? सिलिकॉन. सिलिकॉन काय आहे मग? मेटल प्लस नॉन मेटल, सेमीकंडक्टर. ठीक आहे, सिलिकॉन कोण आहे? सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर. ठीक आहे, तर हे सोलार पॅनल सिलिकॉन पासून बनलेले असतात. सिलिकॉन आहे तुमचं सेमीकंडक्टर, बरोबर. डन. तर इथं सिंगल स्टेप प्रोसेस आहे बाळांनो. जेव्हा सनलाइट या पॅनल वरती पडतात तेव्हा डायरेक्ट याचं कन्व्हर्जन म्हणजे सोलार एनर्जीचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. ठीक आहे, सोलार एनर्जी डिरेक्टली कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. वन स्टेप प्रोसेस आहे. ठीक आहे, सोलार टू डिरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन. ठीक आहे, डन. आता इथं जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला मिळणार आहे, जो काही करंट आपल्याला मिळणार आहे, तो करंट आपल्याला मिळतो बाळांनो डीसी करंट. कसला करंट? डीसी करंट, डायरेक्ट करंट मिळतो. पण आपण तर डायरेक्ट करंट वापरतच नाही. आपल्याला कुठला करंट पाहिजे? अल्टरनेटिंग करंट पाहिजे. पण इथं कुठला करंट मिळतो? डायरेक्ट करंट मिळतो. मग आपल्याला आता काय करावं लागेल? ह्या डायरेक्ट करंटचं फॉर्मेशन एसी करंट मध्ये करावं लागेल, अल्टरनेटिंग करंट मध्ये करावं लागेल. ठीक आहे, डन. सो बघा मग काय होतं आपल्याला, मी काय सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला कुठला करंट मिळाला? डीसी करंट मिळाला. ठीक आहे, डन. डीसी करंट मिळाला. आता हा जो काही डीसी करंट आहे याचं कन्व्हर्जन बाळांनो मला कशामध्ये करायचंय? मला एसी करंट मध्ये करायचंय. ठीक आहे, सो डीसी करंटचं कन्व्हर्जन एसी मध्ये करण्यासाठी मी वापरणार आहे इन्व्हर्टर. काय वापरणार आहे? इन्व्हर्टर. इन्व्हर्टर मला काय करून देतो? डीसी करंटचं कन्व्हर्जन मला एसी करंट मध्ये करून देतो. ठीक आहे, आणि मग तो करंट अल्टरनेटिंग करंट मध्ये तयार होतो आणि मग आपण तो यूज करू शकतो. ठीक आहे, सो याच्यामध्ये इन्व्हर्टरचं सगळ्यात महत्वाचं काम आहे काय? डीसी करंटचं कन्व्हर्जन एसी करंट मध्ये करायचं. ठीक आहे, डन. आता इथं जो काही करंट तयार होतो बाळांनो याचं व्होल्टेज पण फार कमी असतं. काय असतं? याचं व्होल्टेज पण खूप कमी असतं, म्हणजे लाईक 0.5 व्होल्ट वगैरे. ठीक आहे, 10 व्होल्ट वगैरे. तर आपल्याला जर या करंटला दूरपर्यंत घेऊन जायचं असेल तर याचं व्होल्टेज जास्त पाहिजे, बरोबर. मग याचं व्होल्टेज जर जास्त पाहिजे तर एवढ्या व्होल्टेजवर तुम्ही घेऊन जाऊ शकाल का त्याला दूरवरती? नाही. मग याचं व्होल्टेज जनरली 100 वॅट, 200 वॅट. ठीक आहे, असं एवढं तरी पाहिजे जेणेकरून त्याला तुम्ही ट्रान्समिशन लाईन थ्रू दूरपर्यंत घेऊन जाऊ शकाल. ठीक आहे, मग मला काय करायचंय? हा जो डीसी करंट आहे मला याचं व्होल्टेज पण वाढवायचंय. ठीक आहे, मला याचं व्होल्टेज इन्क्रीज करायचंय. मग व्होल्टेज इन्क्रीज करण्यासाठी मी काय वापरणार? मी वापरणार बाळांनो ट्रान्सफॉर्मर. काय वापरणार? ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, डन. ट्रान्सफॉर्मर मध्ये पण दोन असतात बाळांनो, स्टेप अप स्टेप डाऊन. आपल्याला इथं वाढवायचं आहे म्हणून आपण कुठला वापरणार? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरणार. कुठला? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. सो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करणार? मग मला ह्या व्होल्टेजचं कन्व्हर्जन हाय व्होल्टेज मध्ये करून देणार आणि मग मी त्या करंटला काय करू शकते? दूरपर्यंत घेऊन जाऊ शकते. क्लिअर आहे सगळ्यांना? येस, ओके. सो याच्यामध्ये बाळांनो सगळ्यात महत्वाचा रोल मी कोणाचा सांगितला? इन्व्हर्टर आणि ट्रान्सफॉर्मर. इन्व्हर्टर काय करणार? डीसी करंटचं फॉर्मेशन एसी मध्ये करून देणार आणि ट्रान्सफॉर्मर जे काही लो व्होल्टेज आहे त्याचं कन्व्हर्जन हाय व्होल्टेज मध्ये करून देणार. त्याच्यासाठी मी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरणार. ठीक आहे, डन. क्लिअर आहे सगळ्यांना? सोलार थ्रू डिरेक्टली काय झालं? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये फॉर्मेशन झालं. जी इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली ती कशामध्ये मिळाली? डीसी करंट मध्ये मिळाली. सो डीसी करंटचं फॉर्मेशन मध्ये मला परत काय करायचंय? एसी करंट मध्ये करायचंय.
ठीक आहे, डन. सो एसी मध्ये करण्यासाठी वापरला इन्व्हर्टर आणि व्होल्टेज पण त्याचं कमी आहे कारण त्या करंटला मला दूरपर्यंत घेऊन जायचंय. सो व्होल्टेज वाढवण्यासाठी मी परत वापरलं ट्रान्सफॉर्मर. कुठला ट्रान्सफॉर्मर वापरला मी? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरला. ठीक आहे, डन. आता इथं फ्लो चार्ट दिला बघा. सनलाइट पासून डायरेक्ट डीसी करंट इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, डन. सो इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर कडून परत काय झालं बाळांनो? आपल्याला मिळाली इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, मिळाली इलेक्ट्रिकल एनर्जी. डन. पुढे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एनर्जी इन सनलाइट, नंतर फोटोवोल्टाइक इफेक्ट आणि डायरेक्ट डीसी इलेक्ट्रिक पॉवर. ठीक आहे, डन. वन स्टेप प्रोसेस आहे. फ्लो चार्ट दिसतोय तुम्हाला. येस, सगळ्यांना समजलंय सोलार फोटोवोल्टाइक सेल. येस, आणि याच्यामध्ये दुसरा असतो बाळांनो सोलार थर्मल पॉवर प्लांट. कुठला असतो? सोलार थर्मल पॉवर प्लांट. बरोबर. आता हा फार कॉस्टली आहे किंवा हा एवढं काही ऍडव्हान्स टेक्निक नाहीये, कॉस्टली पण आहे, त्यामुळं याला कुणी फार काही वापरत नाही सोलार थर्मल पॉवर प्लांटला. ठीक आहे, जनरली सगळेजण कुठलं वापरतात? सोलार फोटोवोल्टाइक सेल वापरतात. ठीक आहे, याला कुणी फार वापरत नाही. ठीक आहे, बघा सोलार थर्मल पॉवर प्लांट याच्यामध्ये काय असतं? इथं काय दिसतंय तुम्हाला? सन दिसतोय. ठीक आहे, इथं दिसतोय सन. ओके, आता इथं असतं बाळांनो रिफ्लेक्टर. हा काय आहे? रिफ्लेक्टर. याला काय म्हणणार तुम्ही? रिफ्लेक्टर. ओके, ठीक आहे. सो सनच्या लाईट रेज कुठे येऊन पडणार? पहिल्यांदा पडणार रिफ्लेक्टर वरती. ठीक आहे, मग रिफ्लेक्टर काय करणार? लाईट रेजला रिफ्लेक्ट करणार. ठीक आहे, रिफ्लेक्ट करून इथं कोण असतो? इथं असतो ऍब्झॉर्बर. म्हणजे मी इथे एक छोटीशी डायग्राम काढते बघा, तुम्हाला अजून चांगलं क्लिअर होईल. इथं असतो ऍब्झॉर्बर असा. ठीक आहे, या ऍब्सॉर्बर मधून इकडून पास करतो आपण वॉटर. ठीक आहे, इथं कोण आहे? इथं रिफ्लेक्टर आहे. रिफ्लेक्टर हा आहे तुमचा रिफ्लेक्टर. सो सनच्या लाईट रेज कुठं आल्या? पहिल्यांदा आल्या या रिफ्लेक्टर वरती. रिफ्लेक्टर काय करणार? लाईट रेजला रिफ्लेक्ट करणार. सो याने रिफ्लेक्ट केलं. ओके, याने रिफ्लेक्ट केलं, याने पण रिफ्लेक्ट केलं. सो या रिफ्लेक्ट झालेल्या लाईट रेजला ऍब्सॉर्ब कोण करणार? ह्या रिफ्लेक्ट झालेल्या लाईट रेजला ऍब्सॉर्ब कोण करणार? ऍब्सॉर्बर. बरोबर, इथं कोण आहे? ऍब्सॉर्बर. सो ऍब्सॉर्बर या लाईट रेजला ऍब्सॉर्ब करणार. आता ऍब्सॉर्बरच्या आतमधून काय चाललंय? वॉटर. सो इकडून वॉटर चाललंय. सो काय होणार मग? ह्या वॉटरला हे वॉटर काय होणार? गरम होणार, कारण ऍब्सॉर्बरने लाईट रेज ऍब्सॉर्ब केलेले आहेत. सो हे वॉटर गरम होणार आणि इकडून बाहेर पडताना स्टीम बाहेर पडणार. क्लिअर आहे? सो बघा, इथून वॉटर पास झालंय, हे असं वॉटर पास झालेलं आहे. ठीक आहे, ह्या ऍब्सॉर्बर थ्रू. ठीक आहे, मग ह्या लाईट रेज काय झाल्या? रिफ्लेक्ट झाल्या आणि ह्या लाईट रेजला कुणी ऍब्सॉर्ब केलं? ऍब्सॉर्बरने ऍब्सॉर्ब केलं. सो ऍब्सॉर्बरने लाईट रेज ऍब्सॉर्ब केलं आणि या वॉटरला गरम हे वॉटर गरम होणार आणि लास्टला मग याच्यामधून स्टीम बाहेर पडणार. ठीक आहे, क्लिअर आहे? डन. आता ही स्टीम बघा, हे मग हे अशा पद्धतीचे पॅनल्स असतात. ठीक आहे, हे अशा पद्धतीचे पॅनल्स असतात. ह्याच्यामध्ये मग ऍब्सॉर्बर असतो, तो लाईट रेजला ऍब्सॉर्ब करतो. ठीक आहे, रिफ्लेक्टर असतो, रिफ्लेक्ट करतो लाईट रेजला आणि मग ऍब्सॉर्बर कडे लाईट रेज जाते, ऍब्सॉर्बर लाईट रेजला ऍब्सॉर्ब करतो. ठीक आहे, आणि मग ते जे या पाईप मध्ये जे वॉटर असतं, ह्या वॉटरचं फॉर्मेशन होतं स्टीम मध्ये. मग ही स्टीम येते अशी. बरोबर, ही स्टीम आली बघा. ही स्टीम कुठे जाणार? ह्या टर्बाईन वरती जाणार. ठीक आहे, हाय व्हेलॉसिटी स्टीम टर्बाईन वरती जाणार. परत टर्बाईन काय होणार? परत टर्बाईन रोटेट होणार. टर्बाईन रोटेट झाले, कनेक्टेड टू शाफ्ट करून परत जनरेटर, परत इलेक्ट्रिसिटी तयार झाली. परत जे लो एनर्जी वाले स्टीम आहेत ते परत खाली येणार कंडेन्सर कडे. परत कुलिंग टॉवर मधनं पाणी येणार. परत काय होणार? हे कूल वॉटर वॉर्म वॉटर होणार. परत कुलिंग टॉवर मध्ये जाणार. ह्या स्टीमचं फॉर्मेशन परत वॉटर मध्ये होणार. हे तयार झालेलं वॉटर परत पंप थ्रू मी काय करणार? येस, परत ह्या ऍब्सॉर्बरच्या आतमध्ये जे पाईप्स आहेत, ठीक आहे, ऍब्सॉर्बर, तर तिकडे परत त्या वॉटरला पाठवणार. ठीक आहे, क्लिअर आहे? सो इट इज अ व्हेरी लेंदी वाली प्रोसेस. हा ना, तिथं कसं वन स्टेप होतं, इथं लेंदी आहे, थोडंसं कॉस्टली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं सोलार थर्मल पॉवर प्लांटला आपण जास्त वापरत नाही. ठीक आहे, क्लिअर आहे? याच्यात काय काय होतं? येस मॅम, क्लिअर आहे. ठीक आहे, बघा याचा फ्लो चार्ट बघा. आता सोलार थर्मल पॉवर प्लांटचा रिफ्लेक्टर और कॉन्सन्ट्रेटर फॉर कलेक्टिंग सनलाइट.
ठीक आहे. सनलाईट कलेक्ट करण्यासाठी कोण आहे आपल्याकडे पहिल्यांदा रिफ्लेक्टर आहे, त्यालाच तुम्ही कॉन्सन्ट्रेटर्स असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. नंतर ऍब्सॉर्बर फॉर ऍब्सॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. ठीक आहे. परत ऍब्सॉर्बर आहे ह्या लाईट रेजला ऍब्सॉर्ब करण्यासाठी. ठीक आहे. नंतर स्टीम टर्बाईन. ठीक आहे. नंतर जनरेटर आणि नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. सो इथं ऍब्सॉर्बरनी लाईट ऍब्सॉर्ब केल्यावर स्टीम तयार झाली, स्टीम गेली, परत स्टीम टर्बाईन, नंतर जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी. बरोबर. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बघा सोलार एनर्जी सगळ्यात अगोदर सन रेज आहेत आपल्याकडे, सो सोलार एनर्जी असणार. नंतर कायनेटिक एनर्जी इन स्टीम, स्टीम कडे जी कायनेटिक एनर्जी आहे ती, नंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि नंतर एनर्जी कसली एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी डन. सो इलेक्ट्रिकल एनर्जी डन. सो सोलार एनर्जी, कायनेटिक एनर्जी इन स्टीम, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन, इलेक्ट्रिकल एनर्जी. क्लिअर आहे. येस. सो अशा पद्धतीनं हे याचे फ्लो चार्ट असतील. बरोबर. बघा जेवढा जास्त मगाशी मी तुम्हाला सोलार पॅनल सांगितलं बरोबर, तर जेवढा मोठा सोलार पॅनल असणार बाळांनो तो तेवढा जास्त करंट प्रोड्यूस करणार. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडं 1 सेंटीमीटरचं स्क्वेअरचं छोटासा आहे एरियावाला पॅनल, तर तो छोटाच करंट प्रोड्यूस करणार. तुमच्याकडे 100 सेंटीमीटर स्क्वेअरचा जर पॅनल असेल तर तो अजून जास्त इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार. ठीक आहे. सो जेवढा सोलार पॅनल मोठा तेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी तयार होणार. ठीक आहे. येस. सो सगळ्यांना सोलार थर्मल पॉवर प्लांटचा फ्लो चार्ट क्लिअर आहे. येस. ओके. नेक्स्ट आता आपण पुढे स्टार्ट करूया बाळांनो या चॅप्टरचे PYQs. ठीक आहे. सो या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आजपर्यंत आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे. सो बघूया आपल्याला काय काय क्वेश्चन विचारलेत. बघा पहिला MCQ दिलाय तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ऍटॉमिक पॉवर प्लांट इन महाराष्ट्र इज ऍट. महाराष्ट्रामध्ये कुठे ऍटॉमिक पॉवर. येस. मगाशीच आम्ही न्यूक्लिअर पॉवर प्लांट शिकलोय. कुठे कुठे आहे. येस. महाराष्ट्रामध्ये कुठे. अंजनवेलला आहे का नाही. चंद्रपूरला आहे का नाहीये. कोयनाला आहे का नाहीये. मग कुठे तारापूरला आहे. ठीक आहे. सो ऍटॉमिक पॉवर प्लांट इन महाराष्ट्र आन्सर इज तारापूर. तारापूरला आहे. ठीक आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे बाळांनो. पुढे बघा द हायड्रो इलेक्ट्रिक कपॅसिटी ऑफ कोयना डॅम इज. ठीक आहे. कोयना डॅमची हायड्रो इलेक्ट्रिक कपॅसिटी किती आहे. मगाशी तुम्हाला चार्ट दाखवला होता. ठीक आहे. सो 2400 मेगावॅट आहे का नाही. 1900 नाही. 1961 नाही. मग किती आहे 1960 मेगावॅट. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे बाळांनो 1960 मेगावॅट. ठीक आहे. डन. दोन्ही MCQ क्लिअर आहेत सगळ्यांना. चला पुढे काय दिलं बघा. इन थर्मल पॉवर प्लांट द टर्बाइन्स वर्क ऑन सोलार एनर्जी. ठीक आहे. टर्बाइन सोलार एनर्जी वरती वर्क करतात का थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट मध्ये काही संबंधच नाहीये सोलार एनर्जीचा. ठीक आहे. त्यामुळे ऑब्विसली हे सेंटेन्स काय आहे फॉल्स आहे. ठीक आहे. डन. ट्रू ऑर फॉल्स विचारले आपल्याला. पुढं डॉट डॉट इज युज्ड इन थर्मल पॉवर प्लांट. काय विचारलंय थर्मल पॉवर प्लांट मध्ये काय युज करतो आपण. ठीक आहे. काय युज करतो. युरेनियम वापरतो का नाही. नॅचरल गॅस वापरतो नाही. वॉटर वापरतो ऍज अ फ्युएल म्हणून नाही. मग कोण वापरतो कोलला वापरतो. ठीक आहे. सो इन थर्मल पॉवर प्लांट आपण कोल वापरतो. ठीक आहे. सो ऑप्शन ए तुमचं करेक्ट असणार आहे बाळांनो. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. Which type of fuel is used in thermal power plant? थर्मल पॉवर प्लांट मध्ये कुठलं फ्युएल वापरतो. अरे कोल वापरतो ना. आताच क्वेश्चन होता आपल्याला. ठीक आहे. पुढं द पॉवर अवेलेबल फ्रॉम द सोलार सेल इज AC. AC असते का नाही. म्हणजे हे काय आहे. हे काय द पॉवर अवेलेबल फ्रॉम सोलार सेल इज AC. फॉल्स आहे. ठीक आहे. कारण पॉवर कशी असते DC असते सोलार थ्रू आलेली. ठीक आहे. सो सेंटेन्स कसं आहे बाळांनो हे फॉल्स आहे. ठीक आहे. ट्रू ऑर फॉल्स साठी विचारलंय. पुढे बघा नेक्स्ट द इन थर्मल पॉवर प्लांट द टर्बाइन्स. अरे हे झालं काय आताच परत परत आलाय तोच क्वेश्चन. ठीक आहे. हा इन थर्मल पॉवर प्लांट द टर्बाइन्स वर्क ऑन सोलार एनर्जी. फॉल्स आहे. पुढे बघा इन थर्मल पॉवर प्लांट द डॉट डॉट एनर्जी इन अ कोल इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी थ्रू सेव्हरल स्टेप्स. ठीक आहे. कुठली एनर्जी असते रे बाळांनो. सगळ्यात अगोदर कुठलं सोलार असते का नाही. न्यूक्लिअर असते का नाही. थर्मल असते अगोदर नाही. कुठली असते मग केमिकल एनर्जी असते. कारण जो काही कोल तुम्ही युज केलाय त्या कोल मध्ये सगळ्यात अगोदर कोण असतं तुमच्याकडं कोल
केमिकल एनर्जी मध्ये आहे. ठीक आहे. सो थर्मल पॉवर प्लांट मध्ये आपण सगळ्यात अगोदर असते केमिकल एनर्जी ऑफ कोल आणि त्याचं कन्व्हर्जन मग लास्टला तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये मिळतं. ठीक आहे. येस. ओके मॅम. चला पुढचा क्वेश्चन काय दिलाय बघूया आपण. ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ठीक आहे. ह्या डायग्रामला बघा कशाची आहे रे बाळांनो ही डायग्राम. विंड एनर्जीची ही डायग्राम. ओके मॅम. ठीक आहे. बघा आयडेंटिफाय द गिवन डायग्राम. ठीक आहे. सो दिस डायग्राम इज कशाची आहे. विंड मिल. ठीक आहे. येस विंड मिलची डायग्राम आहे बाळांनो. विंड एनर्जी पॉवर प्लांट आहे हा आपला. डन. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती काय विचारलाय. देन व्हॉट इज द सोर्स ऑफ एनर्जी इन दिस प्रोजेक्ट. ठीक आहे. या प्रोजेक्ट मध्ये सोर्स ऑफ एनर्जी काय आहे सांगा. येस विंड हाच सोर्स आहे ना आपला. कायनेटिक एनर्जी ऑफ विंड हाच आपला सोर्स आहे. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ विंड इज द सोर्स ऑफ एनर्जी इन दिस प्रोजेक्ट. ठीक आहे. डन. पुढे बघा वाय दिस सोर्स इज सपोज टू बी इको फ्रेंडली. हा सोर्स जो आहे कायनेटिक एनर्जी विंड हा इको फ्रेंडली आहे. ओके. का बरं इको फ्रेंडली आहे. कारण याच्या थ्रू बाळांनो कुठलंच पोल्युशन होत नाही. ठीक आहे. इथं कुठंच कंबशन वगैरे होत नाही. कुठंच इथं गॅसेस वगैरे बाहेर पडत नाही. त्याच्यामुळं हा जो सोर्स आहे तो इको फ्रेंडली आहे. ठीक आहे. डन. सो दिस सोर्स इज इको फ्रेंडली बिकॉज ऑफ it does not cause pollution. Wind energy is a green energy which is not exhaustible, परत काय दिलंय perpetual and sustainable. ठीक आहे. येस म्हणजे याला तुम्ही खूप काळ वापरू शकता. ठीक आहे. स्टोअर करून ठेवू शकताय. डन. सो त्याच्यामुळं हे इको फ्रेंडली आहे. परपेच्युअल आणि सस्टेनेबल आणि नॉन एक्झॉस्टिबल. डन. पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय बघा. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलार एनर्जी, विंड एनर्जी आर कॉल्ड एज रिन्युएबल एनर्जीज. ठीक आहे. आता रिन्युएबल म्हणजे कसले असतात रे. ज्याला तुम्ही परत परत वापरू शकता. है ना. डन. सो हायड्रो इलेक्ट्रिक सोलार ह्या रिन्युएबल आहेत का. कारण बाळांनो हे आपल्याकडे लार्ज अमाऊंट मध्ये आहे. आपल्याकडे सन चे रेडिएशन्स लार्ज अमाऊंट मध्ये, आपल्याकडे वॉटर लार्ज अमाऊंट मध्ये, आपल्याकडे विंड एनर्जी वारा पण भरपूर आहे आपल्याकडे. ठीक आहे. डन. सो आर ऑब्टेन्ड रिस्पेक्टिव्हली फ्रॉम फ्लोईंग वॉटर, सोलार रेडिएशन्स अँड फ्लोईंग विंड्स याच्यापासून मिळतं आपल्याला. सो दिस सोर्सेस वॉटर रिझर्वॉयर्स, सन अँड विंड्स आर एक्झॉस्टिबल अँड सस्टेनेबल. ठीक आहे. त्यामुळे हे आपल्याला इझिली अवेलेबल आहेत. ठीक आहे. डन. पुढं दे विल नॉट बी फिनिश्ड. हे कधीच संपणारे नाहीयेत. सनचे रेडिएशन संपणार आहेत का कधी. वॉटर तर आपल्या अर्थवरती खूप जास्त आहे. संपणार आहे का. येस. विंड मिल्स विंड्स तर येतच राहणार आहेत. ठीक आहे. सो हे न संपणारे गोष्टी आहेत. सो दे कॅन बी रिप्लेनिश्ड. ठीक आहे. त्याच्यामुळे बाळांनो हे जे आहेत हे कसे आहेत एनर्जीज आपल्याला रिन्युएबल एनर्जीज आहेत. याला आपण वापरू शकतो. हे आपल्याकडे अनलिमिटेड अमाऊंट मध्ये आहेत. ठीक आहे. डन. गिव्ह रिझन साठी विचारले बाळांनो आतापर्यंत. ठीक आहे. पुढं complete the given flow chart for electrical energy production based on the thermal power plant. ठीक आहे. तुम्हाला सांगितलंय फ्लो चार्ट कंप्लीट करा. ठीक आहे. आन्सर आर अंडरलाइंड म्हणजे हे अंडरलाईन केलेले आन्सर्स आहेत. म्हणजे तुम्हाला हे दोनच दिले होते. इथून पुढचं तुम्हाला सगळं कंप्लीट करायचं होतं फ्लो चार्ट. ठीक आहे. सो थर्मल पॉवर प्लांट मध्ये ऍज अ फ्युएल कोण असतं पहिल्यांदा. कोल असतं. मग बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम, नंतर बॉयलर असतो, नंतर स्टीम टर्बाईन असतं, नंतर जनरेटर असतं, नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी असते आणि लास्टला मी सांगितलं होतं सिस्टम फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर स्टीम बॅक टू वॉटर. ठीक आहे. कन्व्हर्जन ऑफ अ स्टीम बॅक टू वॉटर. ठीक आहे. सो दिस इज द फ्लो चार्ट ऑफ अ थर्मल पॉवर प्लांट. ठीक आहे. डन. याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी फिलअप करायला दिलेल्या आहेत. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन काय दिलाय बघा. नेक्स्ट आन्सर राइट एनी 2 advantages and 2 problems associated with hydroelectric power plant. ठीक आहे. हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे ऍडव्हान्टेजेस सांगा. येस मॅम. याच्यामध्ये कुठल्याच टाइपचं फ्युएल आम्ही यूज करत नाहीये. त्याच्यामुळे इथं पोल्युशन व्हायचा काही संबंधच नाहीये. ठीक आहे. डन. सो हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशन डज नॉट नीड बर्निंग ऑफ फ्युएल्स. ठीक आहे.
सो देअरफॉर देर इज नो प्रॉब्लेम रिगार्डिंग कंबशन ऑफ फ्युएल अँड रिलीज ऑफ टॉक्सिक पोल्युटंट्स. ठीक आहे, टॉक्सिक पोल्युटंट्स किंवा याच्यामध्ये काही पोल्युशन वगैरे होण्याचे चान्सेस कमी आहेत. ठीक आहे, पुढं इलेक्ट्रिसिटी कॅन बी ऑब्टेन्ड ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड इट देअर इज इनफ वॉटर इन द रिझर्वायर. ठीक आहे, आपल्याकडे इनफ वॉटर आहे, आपल्या अर्थवरती खूप सारं वॉटर आहे, इनफ वॉटर आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण कधी पाहिजे तेव्हा इलेक्ट्रिसिटी क्रिएट करू शकतो वॉटर थ्रू. ठीक आहे, सो वॉटर इज रिप्लेनिश्ड एव्हरी टाइम व्हेन देयर इज अ सफिशियंट रेनफॉल. ठीक आहे, पाऊस पडला की परत पाणी येणार आहे. ठीक आहे, परत जे काही डॅम्स वगैरे आहेत ते परत भरणार आहेत, परत आपण त्या हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट पासून परत इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतोय. ठीक आहे, सो ड्यू टू एक्सेसिव्ह प्रेशर ऑफ वॉटर ऑन अ लँड इट इज सेड दॅट द रिजन गेट्स प्रोन टू अर्थक्वेक्स. ठीक आहे, सो एक्सेसिव्ह प्रेशर ऑफ वॉटर ऑन लँड. ठीक आहे, जर ह्या वॉटरचं आपल्या अर्थवरती खूप प्रेशर पडलं तर पुढे जाऊन मे बी अर्थक्विक वगैरे येण्याचे पण चान्सेस आहेत. त्यामुळे बरे की या वॉटर पासून आपण काय करतोय, हायड्रो इलेक्ट्रिकल एनर्जी बनवतोय, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये त्याचं फॉर्मेशन करतोय, म्हणजे थोडंफार पाणी कमी होऊन जाईल आणि म्हणजे आपल्या अर्थवरती जास्त भार पण पडणार नाही. ठीक आहे, येस, सो ऍडव्हान्टेजेस सांगितले बाळांनो. ठीक आहे, डन. पुढे बघा नेक्स्ट याचे प्रॉब्लेम्स पण सांगितलेत आपल्याला. प्रॉब्लेम्स काय आहेत रे बाळांनो याचे, की ड्यू टू हाय वॉटर इन अ डॅम बॅकला काय होईल, वॉटर स्प्रेड होत जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे लँडची फर्टिलिटी हळूहळू कमी होत जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे जे काही बॅक साईडला राहणारी लोक आहेत, विलेजेस आहेत, त्यांची घरे आहेत ती काय होतील, डिस्ट्रॉय होतील. त्यामुळे परत आपल्याला रिहॅबिलायझेशन करावं लागेल, म्हणजेच त्या लोकांना नवीन घरं बांधून द्यावी लागतील. ठीक आहे, डन. हा प्रॉब्लेम येऊ शकतोय आपल्याला. पुढं नेक्स्ट अजून काय येऊ शकतं, बायोडायव्हर्सिटी वरती अफेक्ट होऊ शकतो. ठीक आहे, येस, द रिव्हर फ्लो इज ऑब्स्ट्रक्टली बाय डॅम विच अफेक्ट्स द ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, जे ॲक्वेटिक अॅनिमल्स आहेत त्यांच्यावरती पण अफेक्ट होऊ शकतो. ठीक आहे, डन. पुढं बी क्वेश्चन विचारला याच्यामध्ये, इज हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन एन्व्हायरमेंट फ्रेंडली, व्हॉट इज युअर ओपिनियन. ठीक आहे, की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं हे इको फ्रेंडली आहे का असं विचारलंय तुम्हाला. तुमचं काय मत आहे याच्यामध्ये. आता प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं असू शकतं. ठीक आहे, सो सगळ्यात स्पेसिफिकली तुम्ही काय सांगू शकता बघा, की येस हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट हे इको फ्रेंडली आहे, बट सम ऍस्पेक्ट्स दे हॅव प्रॉब्लेम्स. काही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, जसं की लोकांच्या जमिनी जात आहेत पाण्याखाली, मग त्या लोकांनी परत कुठं जायचं, हा ना, परत त्यांचं ज्या काही गोष्टी आहेत त्या परत तिथं कसं सर्व्हाइव्ह करणार. ठीक आहे, आपली जी लँड आहे त्याची पण फर्टिलिटी हळूहळू कमी होणार, मग तिथं परत चांगल्या गोष्टी, ठीक आहे, धान्य वगैरे चांगलं पिकणार नाही, सगळ्या गोष्टी होणार नाही. सो काही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि काही गोष्टीसाठी पोल्युशन पण नाही होत त्यामुळं ते चांगलं सुद्धा आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ना प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात, काही तोटे असतात, तसं याचं. ठीक आहे, याचे काही फायदेही आहेत आणि याचे काही तोटे सुद्धा आहेत. ठीक आहे, सो हा इको फ्रेंडली पण आहे आणि याचे काही, जर आपण व्हेरियस ऍस्पेक्ट्सनी बघितलं तर याचे काही प्रॉब्लेम्स सुद्धा आहेत. ठीक आहे, डन. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा, इट इज ऍब्सोल्युटली नेसेसरी टू कंट्रोल द फ्युजन रिएक्शन इन न्यूक्लियर पॉवर प्लांट. ठीक आहे, न्यूक्लियर पॉवर प्लांट मध्ये, ठीक आहे, या रिएक्शनला कंट्रोल करणं गरजेचं आहे का गरजेचं आहे. मला वाटतं गिव्ह रिझन साठी हा क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे, की ऍब्सोल्युटली कंट्रोल द न्यूक्लियर फ्युजन रिएक्शन इज अ नेसेसरी इन न्यूक्लियर पॉवर प्लांट. येस, जर आपण या रिएक्शनला कंट्रोलच नाही केलं तर काय होईल, ही होईल अनकंट्रोल्ड चेन रिएक्शन. बरोबर, आणि त्याच्यामुळे काय होईल, मग लय मोठा धमाका होईल आणि मग खूप सारे रेडिएशन, खूप सारी एनर्जी बाहेर पडेल. ठीक आहे, सो दिस इज अ व्हेरी हार्मफुल फॉर आवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, त्याच्यामुळे काय बाळांनो, हे आपल्याला ऍब्सोल्युटली याच्यावरती कंट्रोल करणं गरजेचंच आहे. ठीक आहे, सो न्यूक्लियर फ्युजन रिएक्शन इज अ टाइप ऑफ चेन रिएक्शन. बरोबर, येस. सो न्यूक्लियर पॉवर प्लांट, दिस रिएक्शन्स आर क्लोजली कंट्रोल्ड. ठीक आहे, या रिएक्शन वरती कंट्रोल करणं फार अवघड आहे. ठीक आहे, सो इफ दिस रिएक्शन्स आर नॉट मॅनेज्ड प्रॉपरली, जर या रिएक्शन वरती आपण कंट्रोल नाही ठेवला, जर आपण कंट्रोल रॉड्स रिएक्टर मध्ये नाही लावले तर काय होईल, देअर कॅन बी मोर प्रोडक्शन ऑफ न्यूट्रॉन्स इन अन अनकंट्रोल्ड वे.
ठीक आहे. त्याच्यामुळे खूप सारे न्यूट्रॉन तयार होतील. ओके, जर रिएक्शन वरती कंट्रोल नाही ठेवला मग खूप सारे न्यूट्रॉन काय करणार, परत खूप साऱ्या न्यूक्लियस वरती बंबाड होणार. ठीक आहे, परत अजून न्यूट्रॉन तयार होणार. म्हणजे ही बाळांनो खूप मोठी अनकंट्रोल्ड चेन रिएक्शन होईल. ठीक आहे, आणि each released neutron further causes fusion of 3 uranium atoms. ठीक आहे, जसं की तुम्ही बघितलं. ठीक आहे, हे न्यूट्रॉन जे आहेत ते परत काय करणार, 3 युरॅनियम ॲटमला तयार करणार. सो सच अनकंट्रोल्ड रिएक्शन्स can cause hazardous accidents. Hence, it is absolutely necessary to control the fusion reaction in nuclear power plant. ठीक आहे, त्याच्यामुळं खूप असं मोठं डेंजरस असा इफेक्ट होऊ शकतो बाळांनो. ठीक आहे, फटल असा ऍक्सिडेंट होऊ शकतो मोठा. त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं, या रिएक्शन वरती कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये आपण जे कंट्रोल रॉड्स वापरतो ते वापरणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? येस मॅम, क्लिअर आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स फ्रॉम डायग्राम. ठीक आहे, या डायग्राम मध्ये कशाची डायग्राम आहे सांगा ही? येस मॅम, ही डायग्राम आहे हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांटची. कशाची? हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांटची. ठीक आहे, आता याच्यावरती ना आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले ते आपण बघू पुढे. काय विचारलाय क्वेश्चन बघा. क्वेश्चन विचारलेला आहे, येस, विथ रेफरन्स टू पॉइंट पी potential energy of how much water reservoir in the dam will be converted into kinetic energy. ठीक आहे, येस. सो बघा आपण काय केलं तर स्लुइस गेट पॉइंट बी पासून मगाशी आपण स्लुइस गेट ओपन केलं. ठीक आहे, कधी आपल्याला काय करायचं, मिडलचं गेट ओपन करायचं असतं. ठीक आहे, बी पॉइंट मिडलचा होता, ए वरती होता. जर जास्त वॉटर असेल तर आपण ए गेट ओपन करू. ठीक आहे, डन. सो बघा, when the sluice gate at point B is opened, the water from the reservoir will start flowing. बरोबर आहे. So the potential energy of the stored water will become kinetic energy of the quantity of water that is let out through the sluice gate. ठीक आहे. येस, सो जेव्हा तुम्ही स्लुइस गेट ओपन कराल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी मध्ये असणारं वॉटर कशामध्ये येणार, आता कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे, येस. सो त्याच्यामध्ये खूप लार्ज अमाऊंट ऑफ क्वांटिटी ऑफ वॉटर फ्लो होणार. ठीक आहे, डन. सो तेच विचारले आपल्याला. पुढं व्हॉट बी क्वेश्चन बघा, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू द टर्बाइन स्टार्ट्स एट पॉइंट ए. ठीक आहे, तर तुम्हाला विचारलंय की जर वॉटर कुठून आलं, पॉइंट ए पासून आलं, तर पॉइंट ए बाळांनो जास्त हाईट वरती आहे. बरोबर, त्याच्यामुळे काय होणार, वॉटर विल अक्वायर स्पीड, वॉटरला जास्त स्पीड मिळेल अजून. सो दिस विल रिझल्ट इन मोर इफिशियंट रोटेशन ऑफ द ब्लेड्स. ठीक आहे, जर जास्त उंचावरून वॉटर आलं, जास्त उंचावरून आलं तर काय होईल मग, येस, स्पीड जास्त असेल, त्याची व्हेलॉसिटी जास्त असेल, आणि जेवढं जास्त व्हेलॉसिटीने वॉटर येणार तेवढं टर्बाइन्स काय होणार, जास्त, त्याचे ब्लेड्स जास्त रोटेट करणार. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होणार, द इलेक्ट्रिसिटी जनरेशन विल दस बिकम मोर इफिशियंट. ठीक आहे, त्यामुळे ए पॉइंट पासून जर वॉटर आलं तर ते अजून जास्त आपल्यासाठी काय म्हणूया आपण, इफिशियंट असेल, मोर इलेक्ट्रिसिटी ते प्रोड्यूस करून देईल आपल्याला. ठीक आहे, डन. बी क्वेश्चन झाला. पुढं सी क्वेश्चन काय विचारलाय बघा, येस, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू टर्बाइन स्टार्ट्स ऍट सी. आता ओके, सी पासून जर स्टार्ट केलं, आता सी पासून स्टार्ट केलं तर मला सी ची हाईट फार कमी आहे, हा ना, ए बी सी. ठीक आहे, सगळ्यात कमी हाईट आहे. आता कमी हाईट असेल तर वॉटरचं स्पीड जास्त असेल का, मग वॉटरची व्हेलॉसिटी जास्त असेल का, नाही. मग वॉटरची व्हेलॉसिटी जर कमी व्हेलॉसिटीने जर वॉटर टर्बाइन वरती पडलं तर टर्बाइन्स व्यवस्थित रोटेट करतील का, नाही करणार. म्हणजे आपल्याला लार्ज अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिसिटी मिळेल का, नाही मिळणार. ठीक आहे, सो पॉइंट सी is at lower height compared to the channel that carries water to the turbine, so the flow of water thus will affected, resulting in proper rotation of the blades of the turbine. This will certainly affect the electricity generation. ठीक आहे, सो लोअर हाईट वरती असल्यामुळं प्रॉपरली तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार नाही. ठीक आहे, ओके. सो समझा, येस मॅम समझा. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, कंप्लीट द स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग विंड एनर्जी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करायला सांगितलंय, येस,
विंड एनर्जीचा फ्लो चार्ट काढायचा. बघा पहिल्यांदा काय असणार रे बाळांनो, विंड विथ रिक्वायर्ड वेलॉसिटी, बरोबर. त्याच्यानंतर विंड टर्बाइन विथ लार्ज फिन्स, बरोबर. नंतर जनरेटर आणि नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, अशा पद्धतीने याचा फ्लो चार्ट असेल. पहिल्यांदा रिक्वायर्ड अमाऊंट मध्ये विंड पाहिजेत ना आपल्याकडे, नंतर विंड टर्बाइन्स विथ लार्ज फिन्स, विंड टर्बाइन ज्याला लार्ज फिन्स असतील. ठीक आहे, नंतर जनरेटर आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, पुढं इट इज ऍब्सोल्युटली नेसेसरी टू कंट्रोल द फ्युजन रिएक्शन इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आताच पाठीमागच आपण क्वेश्चन बघितला बाळांनो. दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2 वेळा विचारलाय आतापर्यंत, म्हणून 2 वेळा मी घेतलाय. सो मी या क्वेश्चनला इथं लिहिते बाळांनो, इथं लिहिते व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ठीक आहे, हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत 2-3 वेळा तुम्हाला गिव्ह रिझन साठी हा क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे, येस. चला पुढं नेक्स्ट क्वेश्चन आम्हाला काय विचारलाय. ओके, ऑब्झर्व द अरे कुठे गेले रे. ओके ओके, आपण थोडस पुढे आलो. क्वेश्चन आपला गेला पाठीमागेच. हा इधर था. हा, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ठीक आहे, येस. डायग्राम बघा, कशाची डायग्राम दिसतेय. येस, न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये जे न्यूक्लिअर फ्युजन होत आहे त्याची डायग्राम दिसते आम्हाला. ठीक आहे, डन. पहिला क्वेश्चन याच्यावरती विचारलाय, विच रिएक्शन इज इन दिस फिगर. कुठली रिएक्शन होतीये, न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन होते. ठीक आहे, सो दिस रिएक्शन शोन इज अ न्यूक्लिअर फ्युजन और चेन रिएक्शन म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, पुढं वेअर इज दिस प्रोसेस युज्ड. ठीक आहे, कुठं वापरतात याला, हे न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन चेन रिएक्शन कुठं होते, ही होते बाळांनो न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये. ठीक आहे, सो दिस रिएक्शन इज युज्ड इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स वेअर इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. ठीक आहे, तिसरा क्वेश्चन, विच एलिमेंट इज युज्ड इन दिस रिएक्शन. कुठला एलिमेंट वापरलाय आपण वापरलाय युरेनियम 235, बरोबर का. येस, युरेनियम 235 एलिमेंट वापरलाय. डन. 3 क्वेश्चन क्लिअर येतं. येस मॅम. पुढं नेक्स्ट काय विचारलंय. येस, redraw the table taking into account the relation between entries in the 3 columns. ठीक आहे, येस. 3 कॉलम बघायचे व्यवस्थित. बघा काय काय दिलंय. कॉलम 1 मध्ये दिलंय कोल. कोल कुठं वापरतो, थर्मल. कोल म्हणजे कसली एनर्जी, थर्मल एनर्जी. म्हणजे कोल मध्ये केमिकल टू परत थर्मल एनर्जी मध्ये फॉर्मेशन होणार आहे, आणि ह्याला आपण थर्मल पॉवर प्लांट मध्ये वापरतो. युरेनियम न्यूक्लिअर एनर्जी देणार आहे. ठीक आहे, त्याच्यापासून कुठं वापरलं, याच्यामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये वापरलं. पुढं विंड कायनेटिक एनर्जी आहे, कुठं वापरलं, विंड एनर्जी पॉवर प्लांट मध्ये वापरलं. ठीक आहे, सो कॉलम ए मध्ये तुम्हाला ऍज अ फ्युएल काहीतरी मटेरियल्स दिलेत. कॉलम 2 मध्ये त्यांच्याकडे कुठली एनर्जी आहे ते सांगायचंय, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये की या फ्युएलला आपण कुठल्या थर्मल पॉवर प्लांट मध्ये वापरले ते सांगायचंय. ठीक आहे, डन. ओके, चला पुढं नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. हायड्रो इलेक्ट्रिकचे काय रे ऍडव्हान्टेजेस आहेत, मग अशीच सांगितले बाळांनो की याच्या थ्रू पोल्युशन कमी होत आहे, पहिली गोष्ट. ठीक आहे, काहीच पोल्युशन नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की जनरेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी डज नॉट इन्व्हॉल्व बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स. कुठलेही फॉसिल फ्युएल्स याच्यामध्ये बर्न होत नाहीयेत. तिसरी गोष्ट की आपल्याकडे सफिशियंट अमाऊंट मध्ये वॉटर स्टोरेज आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं तेही आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. सफिशियंट अमाऊंट मध्ये वॉटर असल्यामुळे ते आपण युज करू शकतोय. पुढे नेक्स्ट, रेन वॉटर कॅन रिप्लेनिश द वॉटर स्टोरेज अँड वॉटर जनरेशन कॅन दस बी डन अनइंटरप्टेड. म्हणजे पाऊस पडला की परत पाणी तुमच्या डॅम मध्ये येणार आहे, परत डॅम भरणार आहे, परत त्या पाण्याला तुम्ही हायड्रो इलेक्ट्रिसिटीसाठी वापरू शकता. म्हणजे विदाउट एनी इंटरप्शन आपल्याकडे वॉटर येत आहे, सो त्याचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे, सो दीज आर दी ऍडव्हान्टेजेस ऑफ अ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ठीक आहे, सो मेजरली बघा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असे क्वेश्चन तुम्हाला आलेत, ऍडव्हान्टेजेस, प्रॉब्लेम्स. ठीक आहे, डन. सो इथपर्यंत पुढचा. ओके, सो आतापर्यंत आपण जेवढे बघितले तेवढे सगळे PYQs आतापर्यंत तुम्हाला टूवर्ड्स ग्रीन एनर्जी चॅप्टर मध्ये विचारलेले. ठीक आहे, सो इट इज अ व्हेरी व्हेरी इझी वाला चॅप्टर बाळांनो. या चॅप्टर मध्ये तुम्हाला मी सांगते मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला कशावरती येतील, तुम्हाला डायग्राम काढा असं कुठेच येणार नाहीये. ठीक आहे, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. सगळ्या पॉवर प्लांटचे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचे फ्लो चार्ट आणि नॉर्मल फ्लो चार्ट तुम्ही
लर्न करायचे, ठीक आहे, प्रॉपरली. त्याच्यानंतर प्रत्येक पॉवर प्लांटचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत, ठीक आहे, हे तुम्हाला प्रॉपरली लर्न करायचे, ठीक आहे. तर मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला याच्यावरतीच येतात, ठीक आहे. आणि आज आपला हा जो काही चॅप्टर होता टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, हा चॅप्टर बाळांनो आपला कंप्लीट झालेला आहे, ठीक आहे. डन. सो सगळ्यांनी हा चॅप्टर व्यवस्थित लर्न केला असेल, सगळ्यांनी परत बघा जर कुणी व्यवस्थित बघितला नसेल, आणि या चॅप्टर मधले तुमचे 6 मार्क्स कुठेच गेले नाही पाहिजे, ठीक आहे. येस. सो सगळ्यांनी छान अभ्यास करा. आता अजून तुमची एक्झाम एक दिवस जवळ येते, ठीक आहे. येस. सो विश यू ऑल द बेस्ट. आपण परत पुढच्या लेक्चर मध्ये आपले जे काही ऑनलाईन आय थिंक PYQs वगैरे आपले सेशन्स वगैरे स्टार्ट होणार आहेत, त्या लेक्चर मध्ये आपण नक्की भेटूयात, ठीक आहे. येस. तोपर्यंत अभ्यास करत राहा. टेक केअर. हॅव अ गुड डे. येस. थँक्यू सो मच.